ओके स्टार्ट. चला, आपल्या स्पेक्ट्रमच्या 6व्या मीटिंग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. दोन नवीन चेहरे मला दिसत आहेत आज. एक नितीन लाळे जो आत्ताच जॉईन झालाय स्पेक्ट्रमला, आणि शकुन भोळे. नितीन लाळे आणि शकुन भोळे असं यमक जुळलेलं आहे. तर ते दोघं आज पहिल्यांदाच मला वाटते मीटिंग जॉईन करतायत. त्यांचं सगळ्यांतर्फे स्वागत. आता आजचा विषय श्रीरामचा असा आहे, मुक्काम पोस्ट युगांडा. तर श्रीरामची थोडीशी ओळख करून देतो. खरं म्हटलं तर त्याची ओळख करून देण्याची काही गरज नाहीये, कारण सगळेच जण त्याला चांगलेच ओळखतात. तर जसं आपण म्हणतो ना, एक म्हण आहे आपल्याकडे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं शाळेमध्येच मला असं वाटायचं की हा कोणतरी आयदर मोठा लेखक होईल किंवा साहित्यिक वगैरे, लेखक साहित्यिक वगैरे होणार, अशी एक माझ्या मनामध्ये हे होती. आणि ते त्यांनी म्हणजे तो साहित्यिक आहेच, परंतु त्यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये जाऊन चांगलंच नाव कमवलं. शाळा सुटल्यानंतर त्यांनी कॉमर्सची डिग्री घेऊन नंतर पत्रकारितेचा कोर्स करून तो टाइम्स ऑफ महाराष्ट्र टाइम्स ही जी मोठी नावाजलेलं वृत्तपत्र आहे त्यामध्ये त्यांनी नोकरी केली. आणि वरिष्ठ संपादक, सहसंपादक, वरिष्ठ काय एडिटर म्हटलं तरी सहसंपादक, वरिष्ठ सहसंपादक म्हणून तो निवृत्त झाला. निवृत्तीनंतर सुद्धा तो इतका ऍक्टिव्ह आहे की कुठल्या ना कुठल्या साप्ताहिकात किंवा वर्तमानपत्रात, महाराष्ट्र टाइम्सला तर रेग्युलरली तो फ्रीलान्सर म्हणून लिहितोच, परंतु तरुण भारत बेळगाव किंवा अशा अनेक याच्यामध्ये तो लिहित असतो. त्याची सदर विज्ञान विषयक लेखांवरती त्याची मास्टरी आहे. आणि इतरही त्याचं लिखाण बरंच आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जबरदस्त वाचन असल्यामुळे त्याचा वाचनाचा व्यासंग फारच मोठा आहे. आणि तुम्हाला माहित असेल तर आपल्या डोंबिवलीला पत्रकारांची मोठी परंपरा आहे. गोविंदराव तळवलकर डोंबिवलीत राहत होते. त्याच्यानंतर जयप्रकाश प्रधान म्हणून जो होता तो पण चांगला मोठा पत्रकार होता. त्याच्यानंतर श्रीराम शिधे, या सगळ्या लोकांनी डोंबिवलीची शान वाढवलेली आहे. आणि सध्या आपला जो लोकसत्तेचा संपादक आहे गिरीश कुबेर, तो पण डोंबिवलीचाच आहे मूळचा. तर अशा इलेस्ट्रियस कंपनीमध्ये श्रीरामनी त्याचं वेगळं वैशिष्ट्य जपलं आणि आज तो सुप्रसिद्ध पत्रकार म्हणून त्याला सगळं जग ओळखतं. त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये त्याला अनेक देशांमध्ये प्रवास करण्याची संधी मिळाली. तर त्यातल्याच एक युगांडाच्या त्याच्या भेटीबद्दल तो आज आपल्याला सांगणार आहे. सो श्रीरामने आता त्याचं एक प्रेझेंटेशन चालू करावं अशी विनंती. ओव्हर टू यू श्रीराम. थँक्यू मिलिंद. व्यासंग वगैरे असे तू शब्द वापरल्यामुळे मला जरा दडपण आलंय, पण ठीक आहे, त्याच्याविषयी नंतर बोलूया. मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये 35 वर्ष होतो. सुरुवात माझी शिकाऊ पत्रकार म्हणून झाली आणि त्यावेळेला टाइम्सच्या परंपरेला साजेसं प्रशिक्षण आम्हा प्रशिक्षणार्थी पत्रकारांना दिलं जात असे. म्हणजे 1 वर्ष हे प्रशिक्षणाचं असायचं. त्यातले पहिले 3 महिने हे आपण कॉलेजमध्ये आहोत असं वाटावं अशा तऱ्हेची लेक्चर्स आम्हाला, म्हणजे अशा पद्धतीने लेक्चर्स आमच्यासाठी आयोजित केली जात असत. त्या लेक्चरसाठी नामवंत पत्रकार यायचे, लॉयर्स यायचे आणि वेगवेगळ्या मीडिया हाऊसेस मधली मोठमोठी माणसं यायची. आणि शेवटचे 2 महिने आम्हाला आमच्या कल्पनेतला पेपर काढायला सांगितलं जात असे. त्याच्यामध्ये अग्रलेखाचा विषय ठरवण्यापासून ते अग्रलेख लिहिण्यापर्यंत सगळं तुम्हीच करायचं असायचं. आणि तो पेपर आणि वर्षभराची कामगिरी याच्यावरती तुमचं इव्हॅल्युएशन होऊन तुम्हाला कायम केलं जातं. अशी त्यावेळेला टाइम्समध्ये चांगली परंपरा होती. गमतीने त्याला सेठींची शाळा म्हणायचे, कारण आमचे जे ट्रेनिंग ऑफिसर होते ते होते पतंजली सेठी. योगायोगाची गोष्ट म्हणजे मी ज्या बॉम्बे कॉलेज ऑफ जर्नलिझम मधून BCom झाल्यानंतर बॉम्बे कॉलेज ऑफ जर्नलिझम मध्ये मी गेलो
तिथे आम्हाला एक विषय शिकवायला हेच पतंजली सेठी होते. ते त्यावेळेला ट्रेनिंग ऑफिसर टाइम्स मध्ये आहेत हे नंतर मला कळलं होतं. एनिवे मला पत्रकार म्हणून परदेशी प्रवासाची संधी खूप उशिरा मिळाली. म्हणजे 2000 साली मी पहिल्यांदा परदेश प्रवास केला आणि तो परदेश प्रवास 2 देशांचा होता. एक होता पहिल्यांदा आम्ही गेलो साऊथ आफ्रिकेला. तिथे 8 दिवस आम्ही राहिलो आणि साऊथ आफ्रिकेहून आम्ही युगांडाला गेलो. पॅनॉस नावाची एक एनजीओ आहे. तिचं मुख्यालय लंडन मध्ये आहे आणि भारतातलं तिचं मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. दिल्लीमधल्या मुख्यालयामध्ये मितू वर्मा नावाच्या एक ऑफिसर आहेत. त्या मितू वर्मांवरती पॅनॉसच्या लंडन शाखेने जबाबदारी सोपवली ती. लंडनच्या शाखेने जबाबदारी अशी सोपवली होती की भारतातले 12 जण, नेपाळमधले 4 जण आणि श्रीलंकेतला 1 जण असे एकंदर 17 जणांची निवड तिला करायची होती. तर त्याप्रमाणे तिने भारतातले 6 पत्रकार निवडले. 6 एड्सच्या संदर्भात काम करणारे निवडले. 4 पत्रकार नेपाळचे आणि 1 श्रीलंकेचा. भारतातून जे 6 पत्रकार निवडले त्याच्यामध्ये 5 पत्रकार हे इंग्रजी माध्यमातल्या वर्तमानपत्रामध्ये काम करणारे होते. एक मुलगी ही टेलिव्हिजनवरची होती आणि मी एकटा भाषिक पत्रकार होतो. म्हणजे ज्याला आपण रिजनल लँग्वेज न्यूजपेपर मध्ये काम करणारा पत्रकार म्हणून असा मी एकमेव होतो. श्रीलंकेतून एकच आला होता, त्याचं नाव प्रमोद डिसिल्वा. तो माझ्या कायमच्या लक्षात राहिलेला आहे. कारण कसं कोण जाणे, परंतु आम्ही पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही कायम रूममेट होतो आणि त्याचा अबोल शांत परंतु सूक्ष्म निरीक्षण शक्ती असणारा स्वभाव हा मला अजूनही आठवतो. इज अ मॅन ऑफ फ्यू वर्ड्स, पण तो जे बोलायचा ते अत्यंत मोजकं परंतु नेमकं असायचं आणि बऱ्याच वेळेला ते आय ओपनर सुद्धा असायचं. एनिवे आम्ही साऊथ आफ्रिकेला पहिल्यांदा गेलो कारण त्यावेळेला दर्बनला 13वी आंतरराष्ट्रीय HIV एड्स परिषद भरलेली होती आणि त्या HIV एड्स परिषदेसाठी म्हणून पॅनॉसनी हा ग्रुप तयार केलेला होता. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 80च्या दशकामध्ये HIV एड्सनी आधी अमेरिकेमध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली. मग त्याचा केंद्रबिंदू हळूहळू युरोपमध्ये आला. तिथून तो आफ्रिकेत गेला. आफ्रिकेतून आशियामध्ये आला. युरोप आणि अमेरिकेमधून HIV प्रिव्हेलन्स खालती यायला सुरुवात झाली किंवा त्यांनी नियंत्रणात आणायला सुरुवात केली. आफ्रिकेमध्ये मात्र तसं घडलं नाही आणि आशियामध्ये म्हणजे आपल्या खंडामध्ये तर ते फारच वाईट परिस्थितीमध्ये होतं. आफ्रिकेतली परिस्थिती, विशेषतः दक्षिण आफ्रिका, युगांडा यासारख्या देशांमधली परिस्थिती अत्यंत वाईट होती आणि त्याची सविस्तर चर्चा ही 13व्या आंतरराष्ट्रीय एड्स परिषदेमध्ये झाली. त्या परिषदेला देश विदेशातून असे जवळजवळ 15 ते 20 हजार प्रतिनिधी हजर होते. जे HIV ग्रस्त आहेत असेही काही लोक आलेले होते. त्यांची राहण्याची आणि जेवणाची वगैरे सगळी वेगळी सोय होती. त्या संपूर्ण कॉन्फरन्समध्ये पहिला दिवस जो होता तो कायम लक्षात राहिला. याचं कारण एका 12 वर्षाच्या मुलाचं भाषण. सुरुवातीला म्हणजे ओपनिंग सेरेमनीमध्ये कोसी जॉन्सन नावाच्या 12 वर्षांच्या मुलांनी अप्रतिम भाषण केलं. 10 मिनिटाचं ते भाषण, परंतु उपस्थितांचं मन तो जिंकून गेला. त्या लहानग्याला त्याच्या आईकडून आणि वडिलांकडून HIV संसर्गाची देणगी मिळालेली होती असं म्हणायला लागेल. त्याच्या सुदैवाने त्याला एक गोरीबाई पालक म्हणून भेटली. ही गोरीबाई ही तिथूनच्या अशाच लहान मुलांसाठी एक संस्था चालवत होती. तिने कोसी जॉन्सनला आपलं बाळ मानलं आणि त्याला लढायला शिकवलं. त्याच्यासाठी जे काही करता येईल ते सगळं त्या बाईनी केलं. कोसी जॉन्सननी आपल्या भाषणामध्ये तो जे काही बोलला त्याचा मथितार्थ एवढाच होता की माझ्या देशामध्ये हे जे काही सुरू आहे ते अत्यंत वाईट आहे, दुःखदायक आहे, वेदनादायक आहे, परंतु त्याला उत्तर शोधणं हे आपलं काम आहे आणि ते उत्तर शोधण्याचं काम
माझ्यासारख्या लहान मुलांपासून ते मोठ्या वयाच्या माणसांपर्यंत सगळ्यांनीच करायला पाहिजे, जे आज माझी आई करते आहे. सगळ्यांनी त्याला उभं राहून मानवंदना दिली. कोसी जॉन्सन, आम्ही परत आल्यानंतर सुद्धा आम्ही कायम तिथूनच्या पत्रकारांशी संपर्क साधत होतो आणि त्यांना विचारत होतो कोसी जॉन्सन बद्दल. 1.5 वर्षांनी कोसी जॉन्सन गेला. साऊथ आफ्रिकेमध्ये ही एक गोष्ट जशी कायमची लक्षात राहिली, तशी दुसरी गोष्ट जी लक्षात राहिली ती म्हणजे एक प्रेस कॉन्फरन्स. तिथे खऱ्या तर रोज 2 प्रेस कॉन्फरन्सेस होत असत, परंतु त्यातली एक प्रेस कॉन्फरन्स विशेषत्वाने लक्षात राहण्याचं एकमेव कारण असं होतं की त्याच्यामध्ये डेव्हिड हो नावाचे एक शास्त्रज्ञ फार सखोल असं बोलले होते. हे डेव्हिड हो म्हणजे आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल की 1995 साली टाइम या साप्ताहिकाने मॅन ऑफ द इयर म्हणून त्यांचा सत्कार केलेला होता, सन्मान केलेला होता. टाइम साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावरती डेव्हिड हो यांचं छायाचित्र प्रसिद्ध केलेलं होतं. याचं कारण असं होतं की डेव्हिड होनी असं शोधून काढलं होतं की एकाच वेळेला जर का 3 औषधांची मात्रा HIV ग्रस्ताला दिली तर HIV या विषाणूचं ओझं, त्याला व्हायरल लोड म्हणतात, ते शरीरातलं कमी व्हायला लागतं. आधी आटोक्यात येतं आणि नंतर कमी व्हायला लागतं आणि रुग्ण बरा होण्याची संभाव्यता निर्माण होते. असं त्यांनी लॅबोरेटरीमध्ये सिद्ध करून दाखवलेलं होतं डेव्हिड हो यांनी. त्यामुळे त्यांना टाइम साप्ताहिकाने मॅन ऑफ द इयर म्हणून घोषित केलं होतं. ते साल होतं 1995. 2000 साली तेच डेव्हिड हो एका प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकारांना सामोरी जाणार होते. अर्थात ते एकटे नव्हते, त्यांच्याबरोबर आणखीनही 3 जण होते. पत्रकार परिषद सुरू झाल्या क्षणी डेव्हिड होनी त्या हॉलमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी प्रवेश केल्याबरोबर सगळ्यांच्या माना त्यांच्याकडे वळल्या. ते साहजिकच होतं, कारण प्रत्येकाला उत्सुकता होती डेव्हिड हो आता काय बोलणार आहेत. ते अशी बटू मूर्ती, एका हातामध्ये बॅग घेतलेली, कोटाची बटणं पूर्णपणे उघडी, नेकटाय थोडासा विस्कळीत झालेला, परंतु चेहऱ्यावरचा आत्मविश्वास त्यांच्या प्रत्येक पावलामध्ये दिसत होता. त्या आत्मविश्वासाने ते स्टेजवरती गेले, बसले, प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली, प्रत्येकाला प्रश्न विचारले गेले आणि डेव्हिड होनी असं सांगितलं की ह्या विषाणूवरती आम्हाला अजूनही उत्तर सापडलेलं नाहीये. ह्याला आटोक्यात कसं आणायचं ह्याचं उत्तर आम्हाला सापडत नाहीये, कारण हा विषाणू हाच मोठा एक कोड आहे. आणि असं ते त्या विषाणूच्या संदर्भामध्ये बरंच काही बोलले. त्यांचं बोलणं संपल्यानंतर एक जण उभा राहिला आणि तो म्हणाला की 5 वर्षापूर्वी तर तुम्ही असा दावा केला होता की एकाच वेळेला जर का 3 औषधांची मात्रा दिली तर माणसाच्या शरीरातलं व्हायरल लोड हे आधी आटोक्यात येतं आणि मग ते कमी होऊ शकतं आणि मग संबंधित व्यक्ती ही बरी होण्याची संभाव्यता वाढते. आणि आज तुम्ही असं विधान करताय की हा विषाणू आमच्यासाठी अजूनही कोड आहे आणि आम्हाला त्याच्यातून बाहेर कसं यायचं ह्याचं उत्तर सापडत नाहीये, अजूनही सापडलेलं नाहीये. तर हा विरोधाभास नाहीये का, ही विसंगती नाहीये का? डेव्हिड हो इतका वेळ शांतपणे बसून बोलत होते, पण हा प्रश्न ऐकल्यानंतर ते हसले, उभे राहिले. त्यांनी त्या प्रश्नकर्त्याला त्याचं नाव विचारलं आणि ते म्हणाले की एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आज जे बोलतोय ते सत्य आहे आणि 5 वर्षापूर्वी मी जे बोललो होतो ते त्यावेळेला मला असलेल्या ज्ञानाच्या आधारावरती बोललेलो होतो, त्यामुळे त्याही वेळेला ते सत्य होतं. परंतु विज्ञानामध्ये सत्य म्हणून एकाच गोष्टीला बिलगून राहता येत नाही. नवीन नवीन शोध सतत लागत राहतात. तुम्हाला तुमच्या संकल्पना बदलाव्या लागतात. त्या बदलण्याची मानसिक आणि बौद्धिक तयारी ठेवावी लागते. तरच तुम्हाला शेवटी सत्यापर्यंत जाण्याचा मार्ग दिसू शकतो. 5 वर्षांपूर्वी मी जे बोललो होतो ते 5 वर्षांपूर्वी मला असलेल्या ज्ञानाच्या आधारावरती बोललेलो होतो म्हणून ते सत्य होतं. आज मी जे विधान करतोय ते आज मला माझ्या अभ्यासांती जे सत्य गवसलेलं आहे किंवा सत्य दिसलेलं आहे, गवसलेलं आहे असं मी म्हणत नाही, जे सत्य दिसलेलं आहे त्याच्या आधारावरती मी हे विधान करतोय आणि म्हणून आजच्या पुरतं तरी ते सत्य आहे. उद्या काय होईल हे मी सांगू शकत नाही. याच्यावरती लोक टाळ्यांचा लोकांनी इतका गजर केला की तो जो प्रश्न विचारणारा होता तो सुद्धा गडबडून गेला. ह्या परिषदेनंतर आम्ही साऊथ आफ्रिकेमधल्या काही संस्थांमध्ये सुद्धा गेलो होतो.
ज्या संस्थांमध्ये HIV एड्स ग्रस्तांची सेवा केली जात होती, लहान मुलांकडे लक्ष दिलं जात होतं, त्यांना सांभाळलं जात होतं. आणि असं सगळं आटपून आम्ही आता आफ्रिकेहून निघून युगांडाला आलो. युगांडाची स्थिती खूप वाईट होती. युगांडामध्ये रकाई नावाचा एक जिल्हा आहे, त्याच्याबद्दल मी नंतर सविस्तर सांगेनच. परंतु युगांडामध्ये आणि एकंदरच आफ्रिका खंडामध्ये HIV प्रिव्हेलन्सचा रेट, HIV प्रसाराचा वेग हा खूप जास्त होता. याचं मुख्य कारण तिथूनच्या वर्तन पद्धती. तिथूनच्या बहुसंख्य पुरुषांना 3 किंवा 4 मैत्रिणी असतात आणि त्या मैत्रिणीशी कसं वागायचं ह्याच्यावरती त्यांच्यावरती काही बंधन नसतो. आणि मैत्रिणींना सुद्धा काही गोष्टी म्हणजे न जुमानता ते करत असतात. त्यामुळे HIVचा ज्याला आपण बेबंद वागणं म्हणतो, त्या बेबंद वागण्याचे नमुने आफ्रिकेमध्ये खूप दिसतात, त्यावेळेलाही दिसायचे. हेच मुख्य कारण आफ्रिका खंडामध्ये HIVचा प्रसाराचा वेग खूप जास्त असण्याचं होतं. युगांडामध्ये ते प्रचंड होत आणि युगांडाची परिस्थिती खूप वाईट झाली होती 1990च्या दशकामध्ये. परंतु तिथूनच्या सरकारने हाय खाल्ली नाही. त्यांनी त्या प्रश्नाचा सर्वांगीण विचार केला आणि ह्या प्रश्नावरती आपल्याला नेमकं काय करता येईल ह्याचा स्पष्ट विचार करून त्यांनी एक योजना आखली आणि ती योजना आखून ती राबवायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू HIVच्या प्रसाराला तिथे अगोदर वेग नियंत्रणात आला आणि नंतर तो कमी झाला. तिथूनच्या एका जिल्ह्यामध्ये HIVच्या प्रसाराचा वेग जवळजवळ 25% होता. लाखो माणसं किडामुंग्यासारखी मेलेली होती आणि हजारो मुलं अनाथ झालेली होती. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती आमचा 19 जणांचा चमू, आता हे 19 म्हणजे मी सांगितलं त्या हिशोबाप्रमाणे आम्ही 17 जण, 18व्या मितू वर्मा ज्या पॅनॉसच्या दिल्लीतल्या अधिकारी होत्या आणि एक शर्मा नावाच्या गीतांजली मिश्रा त्या फोर्ड फाउंडेशनच्या अधिकारी, असे आम्ही 19 जण युगांडाला पोहोचलो. युगांडाला आम्ही स्पीक नावाच्या हॉटेलमध्ये उतरलो होतो. आता ह्या सगळ्या गोष्टीला याच महिन्यामध्ये 25 वर्ष होत आहेत. कारण जी 13वी आंतरराष्ट्रीय परिषद झालेली होती दरबानमध्ये, ती 9 जुलै ते 14 जुलै अशी झालेली होती आणि आम्ही इथून 7 तारखेला प्रयाण केलं होतं. 8 तारखेला आम्ही जोहान्सबर्ग मध्ये पोहोचलो होतो. तिथून आम्ही दरबनला गेलो होतो. दरबनमध्ये 8 दिवस घालून आम्ही युगांडाला आलो होतो. या सगळ्या गोष्टीला आज या महिन्यामध्ये 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या 25 वर्षामध्ये खूप बदल झालेत. युगांडामधली परिस्थिती ही बदलली आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तिथे या विषाणूच्या प्रसाराचा तडाखा बसणं मात्र अजून कमी झालेलं नाहीये. बाकी परिस्थिती खूप बदलली आहे. पण ही 25 वर्ष झालेली असल्यामुळे मला असं वाटलं की 25 वर्षापूर्वी आपण नेमकं काय केलं होतं आणि 25 वर्षांपूर्वी मला दिसलेला की आम्हाला सगळ्यांना दिसलेला युगांडा कसा होता हे आपल्या मित्रमंडळींना सांगावं, म्हणून मी हा विषय निवडला. 25 वर्षापूर्वीच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी मला आठवणं शक्य नाहीये, परंतु मी त्यावेळेला रसिक नावाचा जो दिवाळी अंक पूर्वी निघायचा पुण्याहून, त्या दिवाळी अंकामध्ये एक प्रदीर्घ लेख लिहिला होता. त्या लेखातल्या काही भागाचं मी वाचन करणार आहे. डर्बन येथे झालेल्या एड्सवरील 13व्या आंतरराष्ट्रीय परिषदेस हजर राहून आणि त्यानंतर जोहान्सबर्ग मध्ये विविध संस्था करीत असलेले एड्स विषयक काम पाहून आम्ही आता युगांडात आलो होतो. पॅनॉस आणि फोर्ड फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या या अभ्यास दौऱ्यामध्ये एकंदर 19 जण होते, ते मी आता सांगितलं. 89 आणि 90 सालामध्ये युगांडामध्ये एड्स हा रोग ज्या HIV विषाणूमुळे होतो त्या विषाणूंच्या प्रसाराचा वेग 14% होता. आता तो 8% आल्याचं समजतं. म्हणजे हे 2000 सालची गोष्ट आहे. आत्ता जर का विचाराल तर आत्ताची युगांडामधली परिस्थिती अशी आहे की आत्ता तिथे 5.8% इतका HIVच्या प्रसाराचा वेग आहे. दरवर्षी तिथे 40,000 माणसांना
या विषाणूची लागण होते अशी म्हणजे गेल्या वर्षी 2024 सालची आकडेवारी सांगते. 15 ते 49 या वयोगटामध्ये अजूनही 0.2% लोकांना हे होतात, HIV ची लागण होते. आणि भारतामध्ये सांगायचं झालं तर भारतामध्ये आज 25 लाख लोक या विषाणूची लागण झालेले आहेत. पुन्हा युगांडाकडे, तर तो जो 8% आला, ही किमया त्या देशानं कशी काय केली हे जाणून घेण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक होतो. इदी अमीनचा हा देश म्हणजे अत्यंत मागासलेला, रानटी वृत्तीच्या लोकांचा देश अशी प्रतिमा जवळपास प्रत्येकाच्याच मनात होती. आणि म्हणून आम्ही तर त्या देशाबद्दल वेगळंच ऐकत होतो. काल संध्याकाळी दिसलेलं त्या देशाचं रूपही वेगळंच काही सांगत होतं. हे सारंच त्या देशाविषयीच्या कल्पनांच्या कक्षेत न बसणारं होतं. अगदी खरं सांगायचं तर रूढ कल्पनांच्या ठिकऱ्या उडवणारं होतं. आमच्या 1 आठवड्याच्या तेथील मुक्कामात आमची युगांडा विषयीची कल्पना किती चुकीची होती याचाच सतत प्रत्यय येत राहिला. एटीएमबी विमानतळावरून कंपालाला येताना, आता ज्या वेळेला आम्ही एटीएमबी विमानतळावरती उतरलो त्यावेळेला इस्रायलनी ज्या धैर्याने आपल्या नागरिकांची त्या विमानतळावरनं सुटका केली होती, तो सगळा चित्तथरारक प्रसंग तिथे प्रत्येकालाच आठवत होता. पण आम्ही कोणी त्याचा उच्चार करत नव्हतो, कारण आम्ही तिथे पाहुणे होतो. युगांडामध्ये आम्ही अनेक संस्थांना भेटी दिल्या, एड्सग्रस्त महिलांना भेटलो, HIV आणि एड्स यांनी भकास केलेल्या रकाई जिल्हा प्रकल्पाला भेट दिली, पत्रकारांना भेटलो, संशोधन संस्था पाहिल्या, तिथल्या संशोधन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या साऱ्यातून जाणवत गेला तो युगांडा सरकारचा एड्सशी मुकाबला करण्याचा निर्धार, विविध उपक्रमांना असलेला सरकारचा पाठिंबा, सरकारनं उभारलेल्या संशोधन संस्था, तेथे चालणारं संशोधन, कुमारांना, तरुणांना, महिलांना दिलं जाणारं शिक्षण आणि मानसिक आधार, गर्भनिरोधकांचा प्रसार वाढावा यासाठी जाणीवपूर्वक केले जाणारे प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना येत असलेलं यश, पारंपरिक नाट्य, नृत्य, गाणी यांच्यासह प्रसार माध्यमांचा खुबीनं केला जाणारा उपयोग. महत्वाचं म्हणजे एड्स या रोगाविरुद्ध आपण लढू शकतो, HIV ची लागण झाल्यानंतरही आपण सर्वसाधारण आयुष्य जगू शकतो असा विश्वास निर्माण झालेली तेथील सर्वसामान्य माणसं, हे सारं पाहताना इदी अमीनच्या कथा आणि त्याच्याच काळात घडलेल्या ऑपरेशन एंटेबीची मनावरची गडद छाया कधी पुसली गेली हे समजलं नाही. आम्हाला या साऱ्याचा प्रत्यय हळूहळू येत गेला. त्याची सुरुवात कंपालामधील दुसऱ्याच दिवसापासून झाली. दुसऱ्या दिवशी आमची पहिली बैठक ही कंपालातल्या पत्रकारांबरोबर होती. त्यांनी एड्स विषयी तिथली प्रसार माध्यमं काय काम करत आहेत हे सांगितलं. प्रसार माध्यमांनी, विशेषतः वर्तमानपत्र आणि रेडिओ यांनी सामान्य माणसाच्या मनातली एड्स विषयी असलेली भीती आणि त्याबाबत उघडपणे बोलण्याच्या बाबतीत असलेला संकोच दूर करण्याचं मोठंच काम केलं. 1980च्या दशकात त्या देशात एड्स या प्राणघातक रोगाची चाहूल लागली. तिथली वर्तमानपत्र त्याविषयी बातम्या देऊ लागली, किंबहुना वृत्तपत्रांनी त्या द्याव्यात असंच त्यांना सरकारकडून सांगण्यात आलं. या रोगाबद्दल काही छापून येत आहे या गोष्टीचा तेथील सामान्य माणसावर मोठा परिणाम झाला. लोक त्याबद्दल बोलू लागले, आपणहून पुढे येऊ लागले. पण हे सारं सुशिक्षितांपुरतंच होतं. सामान्य माणसाच्या मनात या रोगाविषयी असलेला बागुलबुवा काढून टाकण्यासाठी रेडिओचा वापर केला जाऊ लागला. आफ्रिका खंडामध्ये लोकांना बोलावण्यासाठी, एकत्र करण्यासाठी ड्रमचा वापर केला जातो. त्यामुळे रेडिओवरूनही ड्रम वाजवला जाऊ लागला. तो ऐकून लोक रेडिओच्या भोवती जमत. काही काळ ड्रम वादन झालं की निवेदक सांगायचा, आता तुमच्यासाठी कार्यक्रम सादर होत आहे, तो ऐका. मग तो एड्स बाबत माहिती सांगायचा, त्याची लक्षणं सांगायचा. रोगाबाबत जनजागृती होण्यासाठी 2 ते 3 वर्ष गेली. मग त्यांना हळूहळू रक्त चाचणी करून घेण्याविषयी सांगण्यात येऊ लागलं. तेही लोकांच्या पचनी पडू लागलं. ऐच्छिक असलेली HIV चाचणी करून घेण्यासाठी लोक आपणहून पुढे येऊ लागले. मग रेडिओवरूनच गर्भनिरोधक वापरण्याचा संदेश दिला जाऊ लागला. गर्भनिरोधक वापरण्यास काहींचा विरोध होता, त्यासाठी ते धर्माचा आधार घेत. सरकारनं जाहीर केलं, ठीक आहे, तुमचा विरोध आहे ना, तुम्ही वापरू नका, पण इतरांना तुम्ही त्याचा वापर करण्यापासून परावृत्त करू नका. त्याचा परिणाम असा झाला की वितंडवाद न घालता सरकार आपल्याच हितासाठी काही सांगत आहे हे लोकांना पटू लागलं. परिणामी गर्भनिरोधक वापरणाऱ्यांच्या संख्येत आस्ते आस्ते वाढ होऊ लागली.
कालांतरानं लोकांनी आपलं वर्तन बदलण्याची गरज असल्याचं त्यांच्या मनावर बिंबवण्यात येऊ लागलं. त्यासाठी सरकारनं रेडिओवरून विविध प्रकारचे कार्यक्रम केले. हे कार्यक्रम कसे होते त्याची झलक ही आम्हाला बघायला आली. आम्ही एका केंद्रामध्ये गेलो असताना तिथे काही एड्सग्रस्तांनी ड्रम गिटाराच्या तालावर नाच केला. नाच करणाऱ्यांमध्ये पुरुष होते, स्त्रिया होत्या आणि काही तरुण सुद्धा होते. नाच करता करता डोळे बोलके झालेली ही माणसं भान हरपून नाचत होती. नाचता नाचता गात होती. त्या गाण्याचा मथित अर्थ असा होता, आम्हाला एड्स झालाय पण आम्ही मनानं खचलो नाही. लोकजागृतीसाठी आम्ही काम करत आहोत. ते करता करता जेव्हा आमच्यातला कोणी अचानकपणे काळाच्या पडद्याआड जातो तेव्हा आम्हाला वाईट वाटतं. आमच्या जनजागृतीच्या कामात तुम्ही का सामील होत नाही? नाचणारे मनापासून नाचत होते. गाण्याच्या शब्दांबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. गाण्याची लय जसजशी वाढत गेली तसतशी त्यांच्या अंगभर ती भिनत गेली. त्यांचं सारं शरीर जणू बोलू लागलं. अर्थपूर्ण शब्दांना शारीर भाषेची जोड मिळत गेली. हॉल मधलं वातावरण भारल्यासारखं झालं. ती नृत्यलय अलगदपणे आमच्यापर्यंत आली. नकळतपणे आम्ही त्या नृत्याला साथ देऊ लागलो. गाणं आणि नाच संपला तेव्हा उत्स्फूर्तपणे पुन्हा एकदाचा गजर झाला. त्या मागणीची कदर केली गेली. पुन्हा ड्रम वाजू लागला. गिटारवाला त्याला साथ देऊ लागला. गाण्याचे शब्द उमटले आणि तो सारा गट अलवारपणे नृत्यलयीत हरवला. भान हरपून नाचू लागला. त्यांचे डोळे चमकायला लागले. सारं शरीर पुन्हा बोलायला लागलं. ते पाहताना ऐकताना आमची अंग थरारून गेली. ड्रम वाजवणारा तरुण फाटक्या शरीराचा होता. त्यालाही एड्स आहे. एरवी तो बोलताना वेडपट वाटतो, पण ड्रम वाजवताना तो आपलं सारं कसं पणाला लावून वाजवत होता. त्याला साथ देणारा गिटार वादकही त्याच सुराचा होता. त्या गाण्याच्या ऑडिओ कॅसेट्स काढल्या आहेत. गावोगावी जाऊन त्या वाजवल्या जातात. लोकांपर्यंत या रोगाची माहिती पोहोचवली जाते. हे सारंच नवलाचं होतं. युगांडा सारख्या देशात असं काही घडत असेल अशी आम्ही कोणीही कल्पना केली नव्हती, पण ते प्रत्यक्ष घडताना आम्ही पाहत होतो. या लोकशिक्षणापायी तिथलं HIV प्रसाराचं प्रमाण घटत आहे हे पटत गेलं. युगांडा हा देश खूप सुंदर आहे. हिरव्या रंगानं माखलेला आहे. कंपालापासून 2 तासांच्या अंतरावर असलेल्या रकाई जिल्हा प्रकल्पात जाण्यासाठी आम्ही बस गाडीतून निघालो तेव्हा ही हिरवळच आमच्या सोबतीला होती. या प्रकल्पाला दिलेली भेट महत्वाची होती, कारण याच जिल्ह्याला HIV आणि एड्सचा मोठा फटका बसलाय. रकाई हा युगांडामधील एक जिल्हा, विरळ लोकवस्तीचा. कंपाला सोडून आपण बाहेर पडलो की सर्वत्र केळीच्या बागा नजरेस पडतात. जसजसे आपण युगांडाच्या अंतर्भागात जाऊ लागतो तसतसे तांबड्या मातीचे रस्ते लागतात. वाहनांनी उडवलेल्या लाल धुळीनं माखलेली रस्त्यालगतची झाडं आणि झुडपं दिसू लागतात. त्याच्या पलीकडे असतात हिरवीगार झाडं, आंबा, केळी, पपई आणि क्वचित दिसणारी फणसाची झाडं. कुडाच्या झोपड्या, त्यांच्या बाहेर खेळणारी लहान मुलं, त्यांच्या बरोबरीनं वावरणाऱ्या लेकुरवाया कोंबड्या, जास्वंदीची झाडं, ठिकठिकाणी नजर सुखावणाऱ्या ताज्या फळांची आणि भाज्यांची छोटी छोटी दुकानं. हे सगळं पाहिलं की आपण युगांडामध्ये नसून तळ कोकणात आहोत असा भास होत राहतो. रकाईमध्ये 1992 साली 25% लोकांना HIV लागण झाली होती. माणसं पटापट मरू लागली होती. आई वडील गमावलेल्या मुलांची संख्या झपाट्यानं वाढत होती. HIV प्रसाराचा वेग 25% होता. इतक्या मोठ्या संख्येनं माणसं नानाविध आजारांनी पिडली होती. आज या विषाणूचं, आज म्हणजे 2000 साली, या विषाणूचं प्रमाण 25%वरून 8 ते 9%वर आलेलं आहे. हे कशामुळे घडलं याचं रकाई जिल्ह्यात प्रकल्पाचे एक अधिकारी डेव्हिड आम्हाला सांगत होते की याचं सारं श्रेय आमच्या सरकारला आहे. सरकारनं खूप धडाडीनं लोकशिक्षणाचे कार्यक्रम हाती घेतले. त्याला साथ मिळाली ती धार्मिक नेत्यांची, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची आणि NGOची. त्यांच्या एकत्रित आणि सांघिक कामामुळे आज आम्ही HIV प्रसाराचा वेग खाली आणण्यात यशस्वी झालोय. एड्स मुळे आई वडील, मी मधला भाग गाळतोय आणि पुढे जातोय कारण आपल्याला वेळ कमी आहे. काही अनाथांच्या काही अनाथ मुलांसाठी ते शाळा उभारलेल्या आहेत. अशा एका शाळेला भेट देण्यासाठी आम्ही गेलो. ती शाळा रकाई जिल्ह्याच्या आणखीनच अंतर्भागात आहे. वस्ती विरळ आहे.
त्या शाळेत गेलो तेव्हा काही मुलं अंगणात खेळत होती. दुपारच्या उन्हामध्ये पायाखाली पडणारी सावली तुडवत भान हरपून धावत होती. त्या शाळेच्या माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका युवासी शेंगिगा यांची भेट घेतली. त्या म्हणाल्या, वर्ल्ड व्हिजन सारख्या संस्थांनी येथील काही मुलांचं पालकत्व स्वीकारलंय. ही मिशन तर्फे चालवली जाणारी शाळा आहे. एका वर्गात साधारणपणे 35 मुलं आहेत, पैकी 25 अनाथ आहेत. शाळेत प्रवेश देताना अनाथांना प्राधान्य देण्यात येतं. त्यानंतर प्राधान्य मिळतं ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील मुलांना. येथे आम्ही मुलांना तुमच्या बाबतीत जे काही झालं ते विसरून जा आणि भविष्याकडे पाहण्यास शिका असं सांगतो. हेच त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात टचिंग भाग जो आहे तो टचिंग भाग ज्या वेळेला आम्ही HIV एड्स ग्रस्त असलेल्या महिलांच्या एका संस्थेला भेट दिली, तिथे आम्हाला दिसला. या स्त्रियांची नाकोला नावाची एक संस्था आहे. नाकोला म्हणजे नॅशनल काउन्सिल फॉर विमेन लिव्हिंग विथ एड्स. या संस्थेच्या युगांडामध्ये 22 शाखा आहेत. त्यातल्याच एका शाखेत आम्ही गेलो. तिथे मार्गारेट सावालांबो नावाची एक बाई भेटल्या. बहुसंख्य वेळा नवऱ्याकडूनच स्त्रियांना एड्सची भेट मिळालेली असते. नवरा त्या रोगाला बळी पडलेला असतो. घरातले बाकीचे लोक या स्त्रियांना बहुतेक वेळा थारा देत नाहीत. घर सोडून त्यांना बाहेर पडावं लागतं. त्यांना आधार देण्यासाठी ही संस्था शिवणकाम, पोल्ट्री, डेअरी असे प्रकल्प राबवते. या स्त्रियांना आपल्या लहानग्यांची फार काळजी वाटते. आपण कधीही मृत्यूची शिकार होऊ शकतो याची जाणीव असलेल्या या स्त्रिया आपल्या मुलांसाठी मेमरी बुक लिहितात. या महिलांना आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा एक गोष्ट आमच्या प्रकर्षाने लक्षात आली की ह्या सगळ्या आर्थिकदृष्ट्या कमजोर गटातल्या आहेत आणि शिक्षण जवळपास बेताचं असलेले आहेत. अंगात कुठची कला नाही. स्वतःच्या पायावरती त्या ठामपणे उभं राहू शकतील अशी त्यांची क्षमता नाही. अशाच महिलांना आधार देण्यासाठी ही संस्था खरं म्हणजे सरकारने उभी केलेली आहे. ह्या स्त्रिया मेमरी बुक लिहितात. हे मेमरी बुक म्हणजे काय आहे ते ऐकताना सुद्धा आमचे डोळे पाणावले. त्या आपल्या लहानग्यांसाठी एक चिकटवही तयार करतात. त्यांच्याकडे स्वतःचे फोटो नसतात. त्यांनी आपल्या लहानग्यांचे ते लहान असताना काढलेले फोटो नसतात. मग ते आपल्यासारखी दिसणारी कोणीतरी एक बाई वर्तमानपत्रातून शोधून काढतात. तिचं चित्र कापतात आणि खालती लिहितात, तुझी आई काहीशी अशी दिसायची. आणि मग लहानग्याचा फोटो काढतात, तो चिकटवतात आणि लिहायचा, लहानपणी तू साधारणपणे असंच दिसायचास बरं. असं ते मेमरी बुक बघताना आम्हाला म्हणजे रडू कोसळायचं बाकी राहिलेलं होतं. या मार्गारेटनं आम्हाला एक स्मृतिकोपी दाखवली. पांढरा शुभ्र कागद, व्यवस्थितपणे आखलेल्या ओळी, जागोजागी असलेली छायाचित्र, सुरेख अक्षर आणि जाड पुठ्ठ्याचं वेष्टन. ती स्मृतिकोपी पाहताना भडभडून आलं. मार्गारेटचा आवाजही अनेक वेळा दाटून येत होता. आपले खोल गेलेले डोळे हातातल्या मेमरी बुकमध्ये रुतवून ठेवून थकलेली मार्गारेट आमच्याशी बोलताना उसासे सोडत होती. मधूनच खोलवर श्वास घेत होती. तिचं आयुष्य अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर आहे. जिचं आयुष्य अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर आहे, अशा एका आईचं ते बोलणं ऐकताना आमच्या डोळ्यातून पाणी झरायला लागलं. या नाकोलामध्ये जवळपास 5,000 स्त्रियांना आधार मिळतो. आम्ही संस्थेच्या केंद्रात येतो तेव्हा आम्हाला घरी आल्यासारखं वाटतं. आम्ही आमच्या समस्या, आमचे प्रश्न, आमची दुःख एकमेकींशी बोलू शकतो, मन हलकं करू शकतो. असं मार्गारेट म्हणाली तेव्हा या संस्थेचं महत्व काय हे आमच्या सगळ्यांच्याच लक्षात आलं. सैन्यामध्ये काम करणारे एक मेजर साहेब सुद्धा आम्हाला भेटले. त्या मेजरचं नाव होतं आर रुबारा मीरा. त्यांनी मूर्तिमंत धैर्याचं प्रतीक म्हणजे काय हे आमच्या समोर सादर केलं. ते आपल्या सैनिकांशी कसं बोलतात ते त्यांनी आम्हाला दाखवलं. ते खूप लांबलचक आहे त्यामुळे मी आता ते टाळतो. परंतु त्यांनी सांगितले की काही माणसं गेली 18 वर्ष या विषाणू बरोबर राहतायत आणि आजही ती सैन्यामध्ये काम करत आहेत. त्या दिवशी संध्याकाळी अगदी हा युगांडामधला आता अगदी हा वेगळा अनुभव आहे. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही सगळे हॉटेलवरती परत आलो. सगळ्यांनी चहा प्यायला आणि आता काय करायचं असा विचार करत असतानाच मंजू म्हणून आमच्या बरोबर जी नेपाळ मधली होती ती मला म्हणाली, श्रीराम आपण बाहेर जाऊ का, मला ईमेल करायचे. हॉटेलमधले लाईट गेलेले आहेत त्यामुळे ईमेल होत नाहीये.
म्हटलं मलाही ईमेल करायची, आपण बाहेर जाऊ. हा भाग मी वाचत नाही, कारण हा मला तोंडपाठ आहे. कारण हा घडलेली ती घटनाच अशी होती की ती मी विसरू शकत नाही. आणि आम्ही दोघं बाहेर पडलो आणि बाजारपेठेच्या म्हणजे सिटी सेंटरच्या दिशेने जायला लागलो. त्या सिटी सेंटर मध्ये गेलो आणि जाता जाता आम्ही तो सायबर कॅफे ते बघितला आणि आता पुढच्या नाक्यापर्यंत जाऊ आणि परत फिरू आणि सायबर कॅफे मध्ये जाऊ असं आम्ही दोघंही म्हणालो, कारण आम्हाला थोडस तो शहर भाग पण बघायची उत्सुकता होती. आम्ही दोघंही चालत चालत पुढे गेलो, एका चौकामध्ये थांबलो आणि हा किती चौक सुंदर आहे, किती रोषणाई केलेली आहे, इथे किती दुकान आहेत, किती छान रहदारी आहे, असं आम्ही सगळं बोलत असताना मी मंजूला म्हटलं की मंजू आता आपल्याला सरळ जायचंय बरं का. तर ती म्हणाली नाही श्रीराम तुझं चुकतंय, आपल्याला आता उजवीकडे वळायचं. तर म्हटलं नाही तुझं चुकतंय. ती म्हणाली नाही यु आर रॉंग. म्हणून मी 10 पावलं पुढे गेलो आणि एकदम मंजू जोरात किंचाळली. म्हणून मी धावत तिच्या जवळ आलो. त्या मंजू थरथर कापत उभी होती आणि ती म्हणाली, आणि एक माणूस एक धटिंगणच होता, म्हणजे तो जोरात धावताना दिसता मला मी तिच्याजवळ येत असताना. मी जवळ आल्यानंतर ती थरथर कापत होती मंजू, आणि तिने मग स्वतःला सावरलं आणि ती म्हणाली त्या माणसाने माझ्या गळ्यातली सोन्याची चेन ओढली आणि तो गेला. तुम्ही माय गॉड म्हटलं आणि पकडा पकडा असं जोरात मराठीमध्ये ओरडलो. किती म्हणजे पकडा पकडाला काहीच अर्थ नव्हता तिथे, कोणाला समजणंही शक्य नव्हतं, परंतु मी ते ओरडलो आणि मला काय करावं ते समजत नव्हतं. शेवटी 5 मिनिटाने मी दोघंही शांत झालो आणि मंजू म्हणाली आता आपण आपल्या हॉटेलवरती जाऊया, बघ तिथे लाईट आले असले तर तिथूनच ईमेल करूया. बरं म्हटलं आणि आम्ही रस्ता ओलांडला आणि पलीकडच्या फुटपाथवरती आलो. त्या पलीकडच्या फुटपाथवरती 2 लहान मुलं, म्हणजे साधारणपणे 13-14 वर्षांची मुलं बसलेली होती. आम्ही फुटपाथवरती पाऊल टाकताच ती उभी राहिली, आमच्या समोर आली आणि मंजूकडे बघत त्यांनी मान झुकवली आणि ते दोन्ही मुलं म्हणाली सॉरी मदर. हे 2 आपल्या देशामध्ये पाहुणे आलेले आहेत आणि त्यांना नको तो अनुभव आलेला आहे की त्या 2 लहानग्यांच्या सुद्धा लक्षात आलं होतं. आम्ही काही करू शकलो नव्हतो आणि मी काही करू शकत नव्हतो, याचं मला वाईट वाटत होतं. आम्ही मुख्य रस्त्यावरनं हॉटेलकडे जायला लागलो आणि सुदैवाने आम्हाला आमच्या ग्रुपमध्ये आणखीन 3 जण भेटले. आम्ही बोलत बोलत हॉटेलवरती परत आलो आणि परत आल्यानंतर मी पकडा पकडा कसं ओरडलो हे मी मोकळेपणाने सांगितलं. त्याच्यावरनं बरीच खिल्ली झाली आणि मंजुनी त्यांना शेवटी थांबवलं. पहिल्या दिवशी जो काही घोळ झालेला होता तो मी सगळा गाळलाय, म्हणजे बॅगा वगैरे न मिळा, कारण तो अनेकांना अनुभव आलेला असतो. याच्यातला सगळ्यात जो मोठा अनुभवाचा जो भाग होता तो भाग म्हणजे तिथूनचा व्हिक्टोरिया लेक, आणि तेव्हा व्हिक्टोरिया लेक मधून नाईल नदीचा उगम शोधला तो स्पीक नावाचा माणूस. तो भाग मात्र मी संपूर्ण वाचून दाखवतोय. त्या देशातला निसर्ग खरोखरच सुंदर आहे. या सौंदर्याची अनेकविध रूपं आपल्याला जागोजाग आणि वाटोवाट भेटत राहतात. नाईल नदीचा उगम पाहण्यासाठी आम्ही निघालो तेव्हा तर अनेक छटा असलेल्या हिरव्या रंगाचा पंखा कोणीतरी आपल्या भोवती नाचवतोय असंच जाणवत होतं. रस्ता बराचसा सरळसोट होता. दुतर्फा गच्च झाडी होती. त्या पलीकडे केळीच्या बागा होत्या. पित्तीच्या फुलांची रानं होती. फणस आंबा यांची झाडं होती. जास्वंदीच्या अनेकविध छटा असलेली झाडं होती. काही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूना उंचच उंच झाडं वाढून परस्परात मिसळून गेली होती आणि त्यांनी रस्त्यावर हिरवी गार कमान केली होती. ही कमान काही वेळा इतकी गच्च होती की मावळतीला चाललेल्या सूर्याची तलमस्पर्शी सोनेरी किरणही रस्त्यावर पडत नव्हती. त्या कमानी खालून जाताना सूर्यास्त झाल्यासारखं वाटत होतं. ते घनगर्द रान, शांत वातावरण आणि नाईल नदीच्या भेटीची लागलेली ओढ यामुळे तो सारा प्रवास मनात फार रुतून बसला. नाईल नदीचा उगम व्हिक्टोरिया लेक मधून होतो.
त्या लेक मधून बाहेर पडून आपला प्रदीर्घ प्रवास नाईल नदी जिथून सुरू करते त्यापासून 500 फुटांवर आम्ही पोहोचलो. त्या सूर्य अगदी क्षितिजाजवळ आला होता. नदीच्या निळसळ काळपट पाण्यावर त्याची किरण अलगद उतरली होती. खळाळत वाहणाऱ्या पाण्याबरोबर उचंबळत होती. जिथे पाय उतारून बोटीत बसायचं तिथेच महात्मा गांधींचा अर्धपुतळा आहे. श्री इंदरकुमार गुजराल पंतप्रधान असताना त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं. त्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आम्ही लहान बोटीमध्ये बसलो. आता सूर्य आणखीनच खाली गेला होता तरी आकाश अजूनही निळच होतं. आसमंत शांत होता. दोन्ही किनारे निर्मनुष्य होते. बोट सुरू झाली. हलकसं वळण घेऊन मार्गस्थ झाली आणि समोर आली प्रचंड खडकांची रांग. त्यातले 2 खडक तर चांगले 2-1 पुरुष उंचीचे होते. त्याच खडकांवर स्पीक नावाचा गोरा साहेब तासनतास उभा राहील आणि नाईल नदी नेमकी कुठून सुरू होते त्याचा विचार करी. अनेक दिवसांच्या निरीक्षणानंतर त्यानं व्हिक्टोरिया लेकचा निरोप घेऊन नाईल आपला 4000 किलोमीटरचा प्रवास कुठून सुरू करते ते शोधून काढलं. तो उगम त्या खडकांच्या जवळूनच होतो. तिथे पाण्याचा प्रवाह एकदम खळाळटा होतो. माफक उंचीच्या लाटा उसळतात. जणू जन्मदात्या लेकची ताटातूट होताना वाटणारं दुःख नदी व्यक्त करत असते. त्या लाटा, तो खळखळाट संपला की जबरदस्त ओढ असलेला नदीचा प्रवाह सुरू होतो. बोटवाल्यानं त्या खडकांना ओलांडून पलीकडे नेलं तेव्हा आपण लेक मध्ये नसून समुद्रात आहोत असंच वाटू लागलं. नजर जाईल तिथपर्यंत हलकच उसळणारं निळसर काळपट रंगाचं पाणीच पाणी दिसत होतं. त्या हलकेच उठणाऱ्या लाटा आणि पाणपक्ष्यांचा कलकलाट सोडला तर बाकी सारं शांत होतं. त्या नीरव शांततेनं आम्हालाही अंतर्मुख केलं होतं. कोण होता हा स्पीक? नाईलच्या उगमाचा वेध घेण्याचं वेध त्याला का मनात आलं? पाण्याला आपण जीवन म्हणतो. या जीवनाच्या आधारानं या नदीच्या काठावर मानवी संस्कृती वाढली, समृद्ध झाली. या नदीच्या उगमाचा शोध आणि आपला स्वचा शोध यांचं काही नातं त्याच्या मनात असेल का? आपल्याला ज्या प्रश्नानं वेध लावलं त्याचा पिच्छा त्यानं कसा पुरवला? जेव्हा त्याला तो सापडला तेव्हा त्याच्या मनात काय भावना आल्या असतील? आनंदाच्या, कृतार्थतेच्या की आणखी कसल्या? आज आपण भारतातून इथवर आलो आणि जरासा मोकळा वेळ मिळताच नाईलच्या भेटीला आलो. ही कसली अनामिक ओढ आपल्याला आहे? कुठून आली ही ओढ? ही ओढ आणि स्पीकच्या मनात निर्माण झालेली ओढ यांच्यात काही साम्य आहे का? काही आंतरिक नातं आहे का? मनात असे अनेक विचार येत होते. भोवतालच्या शांततेतही आपल्या मनातली खळबळ जाणवावी इतक्या तीव्रतेने येत होते. भोवताल मात्र शांत होता. नदीनं हवा थंड केली होती. तो थंडावा त्या शांततेतही भरून राहिला होता. त्या थंडगार शांततेचा भंग करत आमची बोट चालली होती. आता तिनं अर्धवर्तुळाकार वळण घेतलं. त्या उंच खडकांच्या पलीकडच्या पाण्यात आम्ही गेलो. नजर मात्र राहून राहून मागे वळत होती. क्षितिजापर्यंत पसरलेल्या त्या पाण्यानं आमची नजर जशी बांधून ठेवली होती. त्या साऱ्या मंत्र भारल्या वातावरणाचा परिणाम म्हणून सारेच अबोल झाले होते. खरं तर काहीसे अस्वस्थ सुद्धा. त्या अस्वस्थमुळेच असेल पण अंजली ही आमच्या बरोबरची एक जर्नलिस्ट एक हात सतत पाण्यात ठेवून बसायला लागली. त्या पाण्याच्या स्पर्शाचा जणू तिला आधार वाटत होता. त्या नदीच्या काठावरती आम्ही परत आल्यानंतर तिथेच बसून राहिलो एका खडकावरती आणि लोक. श्रीराम, तुला तो खडकाचा फोटो दाखवायचा आहे का? हो दाखव. आता दाखवू का? हो चालेल, दाखव. इक्वेटरचा पण दाखवला नंतर तरी चालेल. या हा इक्वेटरचा आहे. हा हा खडकाचा फोटो आहे. त्या दिसतंय का? एक सेकंद, जस्ट अ मिनिट. मोठा करू शकते का सुनीता? तेच ट्राय करते मी. ओके.
नाही, हा फुल स्क्रीनच आहे. हा ठीक आहे, फुल ठीक आहे. स्क्रीनच आहे. हा, ओके, झाला फुल स्क्रीन. हा, कॅन यू सी नाउ? हाच तो बेटर. या, नाईल नदीच्या उगमाचे हे खडक. या. श्रीराम, बोट हे मुक्कामावर आली. आय आम्ही थिंक बोटीतून अलगद उतरलो. पाण्यात पाय टाकून जमिनीवर आलो. नजर पुन्हा पुन्हा नदीकडे जात होती आणि माझे हात अभावितपणे पॅन्टच्या खिशात गेले. हाताला लागली ती नाणी बाहेर काढली आणि नदीच्या पाण्यात टाकली. हात जोडले. ते पाहून आमच्या गटातल्या डॉक्टर रमेशने विचारलं, हे काय केलं श्रीराम? मी काहीच बोललो नाही. मनात म्हटलं, कोणत्याही नदीला पाहून आपण हात जोडतो, एखादं नाणं तिला अर्पण करतो. लहानपणापासून आपल्यावर झालेले हे संस्कार आहेत, तेच आता व्यक्त होत आहेत. मनात हे घोळत असताना समोरचा चढ चढून गेलो. रस्त्यावर आलो आणि पलीकडेच दिसणाऱ्या टेकाडावर नेणाऱ्या उंच उंच पायऱ्यांवर बसून राहिलो. तिथे बसून राहिलो आणि मी बराच काळ बसून राहिलो. बाकीचे सगळे लोक जाऊन बसमध्ये बसलो. मी येत नाही म्हणून हा कुठे गेला म्हणून शोधाशोध झाली. शेवटी आमची ग्रुप लीडर खालती आली आणि मला शोधायला लागली. तेव्हा तिला असं दिसलं की मी अजूनही त्या पायऱ्यांवरतीच बसून आहे आणि त्या पाण्याकडे बघतोय. तेव्हा तिला थोडीशी काळजी वाटली की तिला काय झालं एकदम, आणि ती आली आणि तिने मला हलवलं आणि ती परत घेऊन गेली मला. नाईल नदीला भेटून परतीच्या प्रवासातच अचानकपणे बस गाडी थांबली. मितून सांगितलं इक्वेटर. सारेच खडबडून सावरून बसले आणि मग खाली उतरण्याची भाऊगर्दी उडाली. खाली उतरून काही पावलं चालून गेलो आणि रस्त्याच्या दोन्ही कडेला इक्वेटर लिहिलेले गोलाकृती फलक दिसले. त्या फलकांपाशी गेलो. खालच्या भागावर एक जाडजूड रेषा होती. पृथ्वीला मध्यात छेदणाऱ्या त्या विषुववृत्ताच्या रेषेला पाहून मन धन्य झालं. त्या रेषेचे, त्या फलकाचे फोटो घेण्यासाठी प्रत्येक जणच उतावळी झाला होता. जणू आपण घाई केली तर ती रेषा हे आहे ना, एकदम गुप्तच होईल अशी एंटायर धास्ती दिसते. प्रत्येकाच्या मनात होती. हा. ते फोटो आत्ताच आपण बघितले. एकमेकांना कणभरी न ओळखणारे आम्ही 19 जण 15 दिवस एकत्र आलो होतो. खेळीमेळीनं राहिलो होतो. त्या 2 आठवड्यात परस्परांना सांभाळत होतो. एकमेकांच्या लहानसहान अडचणींमध्ये मदत करत होतो. समव्यावसायिकांमध्ये सहसा न आढळणाऱ्या सामंजस्यानं वागत होतो. हे सारच निराळ होतं. याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेतून झाली होती आणि युगांडात परस्परांची नाती दृढ झाली होती. ती दृढ झालेली नाती ही 25 वर्षानंतर सुद्धा अजून माझी फक्त एकाच व्यक्तीबरोबर कायम आहे आणि ती म्हणजे मंजू. मंजू ही 10 वर्षापूर्वी अमेरिकेत गेली. तिचा मुलगा तिथे अगोदर गेला. तो तिथे शिकला. मग मंजू आणि तिचे मिस्टरही गेले. मंजू 2 वेळा भारतात येऊन गेली. त्यातले एकदा ती आमच्या घरी आली होती. तोही सांगण्यासारखा किस्सा आहे. कारण तिला मी म्हटलं की तू घरी जेवायला ये. ती म्हणाली माझ्याबरोबर माझी मैत्रीण आहे, कलिग आहे. म्हटलं तिलाही घेऊन ये. कसं यायचं? मग मी तिला रेल्वेनी कसं यायचं ते समजावून सांगितलं. ती घरी आली आणि भेटल्यानंतर बसून 5 मिनिटं त्या दोघी खो खो हसत होत्या. तर त्यांचं हसणं संपल्यानंतर मी मंजूला म्हटलं, अगं मंजू काय झालं एवढं हसायला? तर ती म्हणाली, अरे श्रीराम काय सांगू, एका क्षणी आम्ही त्या रेल्वेच्या डब्यात होतो आणि दुसऱ्या क्षणी आम्ही दोघी प्लॅटफॉर्मवरती होतो आणि कशा खालती आलो हेच आम्हाला कळलं नाही. असं ती पुन्हा पुन्हा सांगत होती. तिला आपल्याकडचा जेवण काही कोणाला तिला आवडलं नाही. सगळंच त्यांना गोड लागत होतं. मी त्याला म्हणून आपल्या चितळ्यांकडचं श्रीखंड आणलं होतं. तिला तर तिने एक बोट खाल्लं आणि ती म्हणाली दिस इज नॉट माय डिश, आणि कसे काय गेले एनिवे. पण ती मनाने अतिशयच चांगली अशी मुलगी, बाई काही म्हणा तुम्ही, आहे ती. तिच्या चांगुलपणाचा आणि तिचा माझ्यावरती असलेल्या आणि माझ्या तिच्यावरती असलेल्या विश्वासाची म्हणून एक गोष्ट फक्त तुम्हाला सांगतो. तिची लहान बहीण रमा, मंजू एम.ए. विथ इंग्लिश आहे. रमा ही अशीच शिकली. मंजूपेक्षा सुद्धा दिसायला ती अधिक सुंदर आहे. म्हणजे मंजू ही सुंदर आहे. दुर्दैवाने तिचा जो फोटो आहे तो आमच्या आफ्रिकेच्या ग्रुपमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला तो दाखवता आला नाही. पण त्या रमानी आपल्या आईकडे आणि वडिलांकडे हट्ट धरला की मी मुंबईला जाते आणि सिने इंडस्ट्रीमध्ये माझं नशीब आजमावते. त्याला अर्थातच तिच्या आई वडिलांनी विरोध केला. तर तिने आपल्या मोठ्या बहिणीला म्हणजे मंजूला राजी केलं. मंजूला ते पटलं. तिने सांगितलं की तिथे माझा मित्र आहे श्रीराम, तो तुला मदत करेल काही अडचण आली तर. आणि गंमत म्हणजे तिने तिच्या आई वडिलांनाही माझं नाव सांगितलं.
आणि मी त्याच्या भरवशावर तिला परवानगी दिली असं आई वडिलांना सांगून टाकलं. हे सगळं तिने मला मेलवरती कळवलं की मी तुझ्या भरवशा म्हणजे तुझा हवाला मी आई वडिलांना देऊन रमाला मुंबईला पाठवते. रमा मुंबईत आली. आल्याबरोबर तिने मला फोन केला की इथे 6 महिने होती. त्या 6 महिन्यामध्ये आम्ही 36 वेळा तरी एकमेकांशी फोनवरती बोललो. आम्ही कधीही आमची प्रत्यक्ष भेट झाली नाही. चांगली गोष्ट अशी की 6 महिन्यानंतर रमाला साक्षात्कार झाला की हे क्षेत्र आपलं नाहीये. तिने मला फोन करून सांगितलं की श्रीराम, माझी खात्री पटली की हे क्षेत्र माझ्यासारख्या मुलीसाठी नाहीये. मी खूप डिसअपॉइंट झालेली आहे. मी माझ्या देशाला परत जाते. ती पुन्हा नेपाळला गेली. तिथे तिने एका चांगल्या मुलाशी लग्न केलं. तो चांगला मुलगा ऑस्ट्रेलियामध्ये मोठा इंजिनियर आहे. तोही नेपाळचाच आहे. लग्न करून तीही आता सिडनीमध्ये राहते. रमाला सुद्धा आता 12 वर्षाची मुलगी आहे. ह्या सगळ्याची सुरुवात म्हणजे अजूनही आमची नाती टचवूड अजूनही आमची नाती शिल्लक आहेत. हा त्याच्यामधला सगळ्यात मोठा आनंदाचा भाग आहे. पण ह्या नात्याची सुरुवात 25 वर्षांपूर्वी झाली. या नात्याला रौप्य महोत्सव या महिन्यात होतोय. त्या रौप्य महोत्सवाचा आनंद आणि युगांडातला जगावेगळा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करावा म्हणून मी इथे तो सांगितला. थँक्यू. हॅलो धन्यवाद. श्रीराम, तुझं प्रेझेंटेशन संपलं का? हो, माझं संपलं. मी बाकीच्या तू तुझे थोडं फोटो आहेत, मोठ्यानी बोलशील का? थोडं मोठ्यानी बोलतेस का? तुझे कानाला लाव. बाकीचे जे फोटो आहेत ते मी दाखवते हो. आणि हो. एक एक फोटो डिस्प्ले झाला की त्याच्याबद्दल तू थोडस सांग आणि मग हो, आपण डिस्कशन चालू करू त्याच्यानंतर. हो, सांगतो. ओके, जस्ट अ मोमेंट. आय एम शेअरिंग स्क्रीन. दिसतंय का? हा युगांडाच्या अंतर्भागात जाताना मी जे म्हटलं की तुम्हाला जागोजागी ताजी फळं आणि भाज्या यांचे स्टॉल लागलेले दिसतात, दुकानं दिसतात. तशा एका ह्या दुकानाचा हा फोटो आहे. ते टोमॅटो, काकड्या, बटाटे असे सगळे मांडून ठेवलेलं आपल्याला दिसेल. ही रकाई मधली शाळा, रकाई जिल्ह्यातली शाळा, ज्या शाळेमध्ये बहुसंख्य मुलं ही अनाथ आहेत, ही शाळा. एक मिनिट. हा खडक आपण पाहिला. हेच ते खडक. हा नाईल, हा म्हणजे व्हिक्टोरिया लेक मधले प्रचंड खडक. या खडकांवरती उभं राहून स्पीक, ह्या स्पीक हा जो गोरा अधिकारी होता, या स्पीकच्याच नाव असलेल्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो. श्रीराम, हा या- अंतर्भागामध्ये दिसणारा शांत परिसर म्हणजे अत्यंत निवांत असा रस्ता, एखादं वाहन तुम्हाला दिसतं आणि 2-4 माणसं दिसतात, पण बाकी सगळा परिसर असा शांत शांत असतो. हा स्पीक हॉटेलच्या बाहेर माझा फोटो काढलेला आहे. हा त्या प्रमोद डिसिल्वा म्हणून जो श्रीलंकेचा होता, मी म्हंटल मी आणि तो आम्ही पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत रूम पार्टनर होतो. हा प्रमोद डिसिल्वा हा श्रीलंकेमधल्या कोलंबोतून प्रसिद्ध होणाऱ्या एका वर्तमानपत्राचा न्यूज एडिटर होता त्यावेळेला. आता माझ्यापेक्षा लहान होता वयाने. आता तो कदाचित एडिटर सुद्धा झाला असेल किंवा एडिटर म्हणून रिटायर्ड झाला असेल. हा इक्वेटरवरचा. ही अगदी डावीकडे जी आहे ती अंजली, म्हणजे मनातली अस्वस्थता घालवण्यासाठी जिनी शेवटी मूर्तीतून बाहेर काढून पाण्यात घातला, ती अंजली. तिच्या शेजारी आहे ती मीना सेशू. मीनाच्या शेजारी जो आहे त्याचं नाव आहे प्रमोद. हा प्रमोद हा चेन्नईहून प्रसिद्ध होणाऱ्या हिंदूचा प्रतिनिधी होता. आणि त्याच्या शेजारी जो आहे त्याचं नाव गणेश. गणेश हा चेन्नईला जी गायतोंडे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, या गायतोंडे रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये काम करणारा हा गणेश आहे. तो खरं तर चार्टर्ड अकाउंटंट आहे, पण तो गायतोंडे रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये काम करतो. या गायतोंडे रिसर्च इन्स्टिट्यूटचा विषय निघाला म्हणून त्याच्याबद्दल 2 वाक्य सांगतो की आपल्याकडे HIV एड्स हा येणं शक्य नाहीये, पण आमची संस्कृती ही महान आहे. आमच्यामध्ये असा उच्छृंखलपणा आणि बेबंदपणा रक्तात आमच्या नाहीये. त्यामुळे
आमच्याकडे हा रोग येणार नाही असं आपल्याकडे उच्चरवानी ज्या वेळेला सांगितलं जात होतं, त्यावेळेला भारतातल्या समाजातल्या सर्व स्तरांमध्ये हे अंडरलाईन करतो मी, सर्व स्तरांमध्ये HIV नी शिरकाव केलेला आहे असं जाहीर पुराव्या सकट करणारी ही संस्था गायतोंडे रिसर्च इन्स्टिट्यूट. ह्या संस्थेने माझ्या आठवणीप्रमाणे 92 साली होते 92 हो 92 कारण 93 साली आमचं पुस्तक आलं. 92 साली 92 किंवा 93 साली गायतोंडे रिसर्च इन्स्टिट्यूटनी एक अहवाल प्रसिद्ध केला आणि त्या अहवालामध्ये भारतातला HIV रेट ऑफ प्रिव्हेलन्स नेमका काय आहे आणि तो समाजाच्या कुठच्या थरांमध्ये गेलेला आहे हे त्यांनी पुराव्या सकट साबित केलं, दाखवून दिलं. धक्कादायक बाब अशी होती की PhD झालेल्या दोघांना ह्या HIV नी ग्रासलेलं आहे असं गायतोंडे रिसर्च इन्स्टिट्यूटच्या त्या अहवालामध्ये होत. त्यामुळे तो गणेश हा त्या गायतोंडे रिसर्च इन्स्टिट्यूट मधला. सॉरी, तुझा एक फोटो होता तो इक्वेटर वरचाच आहे. इक्वेटर वरती उभा, तो काही त्याची काही स्लाइड तो नाही दाखवलास तरी चालेल. हा, ओके, दॅट्स ऑल. आय थिंक वी कॅन डिस्कस नाव. श्रीराम, ऐकायला येतंय का? श्रीराम, नाही, थोडं मोठ्याने बोल. ऐकायला येतंय का आता? माझ्या ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे बहुतेक. तू कानाला लाव म्हणजे ऐकायला येईल. हेडफोन असतील तर ऐकायला येईल. व्हॉल्यूम वाढव, व्हॉल्यूम. हा, तो व्हॉल्यूम वाढवायला गेलो तर ते बंदच झालं. बरं, मी प्रयत्न करतो परत मोठ्याने बोलायचा. आता येतंय का? श्रीरामला आता कॉम्प्युटर वरती विचार करायची गरज आहे, कारण तो त्याच्या सवयीचा असल्यामुळे खूप जुना कॉम्प्युटर वापरतोय अजून. नाही, तो मोबाईलवर आहे आता. अच्छा, हे मला माहित नव्हतं. मी मोबाईलवर आहे, मोबाईलवर. हा, मग काय झालं? तो असा काय मध्ये बंद का पडतोय? हेडफोन लावलास का? बरं, हॅलो, तुझं ऐकायला येतंय, आमचं तुला ऐकायला येतंय का? हा, आता येत आहे, तुझं ऐकू येत आहे. हा, मला प्रश्न असा आहे, खडक दाखवलंय, हो, तिकडे उगम झाला म्हणतात. थँक्स. ती जागा उगमाची का म्हणतात? नाही, ते लेक आहे तिकडे. माहिती नाही मला. सांगितलं ना तिकडे? कोणी सांगितलं नाही, कोणी सांगितलं नाही. आम्हाला फक्त एवढंच सांगितलं की स्पीकनी हे शोधून काढलं की इथून नदीचा उगम होतो, बट दॅट्स ऑल. आणि मी शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. श्रीराम, मी बोलू का? हो, बोल ना. हा, माझ्या मते रिचर्ड बर्टन जो होता, त्याचं जी कादंबरी, त्याचं पुस्तक, रिचर्ड बर्टन ना ते व्हिक्टोरिया लेकचा आणखी नाईल नदीचा शोध लावला होता ना, तर त्याचं पुस्तक आहे. कारण त्याच्यानंतर खूप बरेच भांडणं वगैरे झालेली होती शोधाचं श्रेय घेण्यासाठी. स्पीक आणखीन रिचर्ड बर्टन हा नट नव्हे, पण रिचर्ड बर्टन हा एक अतिशय 18व्या शतकामधला, आणि तो भारतात पण येऊन गेला. तर रिचर्ड बर्टननं त्याचा शोध लावलेला होता. आणखीन त्याचा तू जर का पुस्तक वाचलंस कधी रिचर्ड बर्टनचं, म्हणजे खूपच तो आणखीन तो भारतात आला होता. तो भारतात संस्कृत शिकला, आणखीन गोव्यामधल्या का महाराष्ट्रामध्ये एका मुलीशी हिंदू झाला. त्यांनी मुलीशी, एका भारतीय मुलीशी लग्न केलं. आणखीन तो इंग्लंडला गेला. असं बरंच आणि भयंकर उपद्व्यापी होता तो रिचर्ड बर्टन. तर त्यांनी तो आफ्रिकेत गेलेला होता, तो ब्रिटिश होता तो. आणखीन तो जगभर हिंडला. आणखीन त्याच्यात त्यानं हे लावलं. तर असं मला तरी वाटतं ते तू आता बघ
काय ते कोण स्पीक्स असेल स्पीक्स काय कारण नंतर काय झालं त्याच्यात ते व्हिक्टोरिया लेकचा शोध कोणी लावला त्याच्यानंतर खूप भांडणं झालेली होती. आणखीन रिचर्ड बर्टन गेल्यानंतर ते भांडण परत ते झालेलं होतं असं काहीतरी मला आठवतं. ते तुला बघ. मी बघीन हे, परंतु आम्ही जिथे गेलो होतो तिथे स्पीक बद्दलच सगळे बोलत होते आणि स्पीकचं स्मारक म्हणूनच त्या हॉटेलला नाव त्याचं दिलेलं होतं. असेल एखादं पण म्हणजे आणि रिचर्ड आमच्या ज्या कोऑर्डिनेटर बर्टन बाई होत्या युगांडा मधल्या ज्या हा. आमच्या कोऑर्डिनेटर बाई होत्या त्यांचं नाव तुला सांगतो. ओके, मी आता गुगल केलं आणि गुगल हा. तर म्हणतं की जॉन हॅनिंग स्पीक, हा. ब्रिटिश एक्सप्लोरर, इज हा. क्रेडिटेड विथ डिस्कवरिंग लेक व्हिक्टोरिया. आणि व्हॉट अबाउट रिचर्ड बर्टन? नाही, काही मेन्शन नाहीये गुगल मध्ये तरी नाहीये मेन्शन. नाहीये That का? might have असेल. been controversy, but settled finally into this thing. हा आहे पुढे आहे मेन्शन आहे की त्यांनी पण ओके आय एम रीडिंग. He first visited the lake in 1858 while on an expedition with Richard Burton. Later speak म्हणजे दोघांनी एकत्र ती केली. Later speak returned to confirm that the Victoria Nile flows out of the northern end of the lake. त्या दोघांनी अच्छा, एकत्र दोघांनी. ती विजिट केली असं गुगल म्हणताय. अच्छा म्हणजे दोघ जण एकत्र होते का? नाही, बरेच वर्ष झाली मी ते पुस्तक वाचलेलं आहे रिचर्ड, आणि मी तर झपाटून गेलो होतो रिचर्ड बर्टनचं सगळं आयुष्य बघून. तुला जर एखादी कोणाला चान्स मिळाला यू बेटर रीड दॅट बुक रिचर्ड बर्टनचं. नाही तो खरोखरच जे एखादं राज्य साम्राज्य जे असतं तर ते एकामुळे उभं राहत नाही एखादी कंपनी. तसं जे अनेक ब्रिटिशांनी जे योगदान दिलं त्या देशासाठी, भले ते आपले शत्रू असू देत, परंतु त्यांनी जे काही अनेक ब्रिटिशर्स त्यांनी जे काही कामं केली त्याच्यापैकी हा एक होता. आता दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ती जी ब्रिटिशरची समूह होता तो आता परत नाही येणार. परत तीच परिस्थिती कधीच होणार नाही. ती जी परिस्थिती ते जे हे होते ते ब्रिटिशांचे काय, आज दुसऱ्या महायुद्धानंतर सगळे ब्रिटिश संपले वगैरे वर झालं. भारतामध्ये पूर्वीच सुद्धा वैभवशाली होतं, आता ते नाहीये वगैरे वगैरे. परंतु ते सगळे जे लोक अशी एकत्र यावी लागतात असं मला वाटतं. त्याच्यापैकीच हा रिचर्ड बर्टन होता. आणखीन तो एकच नाही तर रॉबर्ट क्लाइव्ह होता. ते सगळे एकत्र मंडळी आलेली एकाच वेळेस, आणि त्या सगळ्यांच्या एकत्रित परिणामामुळे तो देश किंवा ती संस्था किंवा हे उदयाला येतं. एक जाता जाता मी सांगतो श्रीराम की एक ह्याच्यामध्ये उत्तर भारतामध्ये एक म्हण आहे, हवेली की उमर 60 साल. ती एवढी मला ते आवडली म्हण, इतकी सुंदर आहे. तसं सगळं प्रत्येक गोष्टीमध्ये ते होत ते. चल पुढे बोल तू. श्रीराम, तुझ्या ह्या कथनानंतर जरा मला पण माझे आफ्रिकेतले काही अनुभव जस्ट एक मिनिटात मला शेअर करायला आवडेल. आम्ही 5 वर्ष झांबियामध्ये होतो आणि ऍक्च्युली तू जे सांगितलंस की तुझ्या बरोबर ती चालणारी मंजू तिच्या गळ्यातली चेन खेचली गेली, तर आय एम सरप्राइज की तुम्हाला आधी लोकांनी सांगितलं कसं नाही की आफ्रिकेमध्ये खूप चोऱ्या होतात. नाही, आम्हाला एक गोष्ट वारंवार सांगितली गेली होती की तुम्ही एकटे दुकटे जाऊ नका, कारण तुम्हाला तुमच्यावरती हल्ला होईल आणि तुम्हाला लुटलं जाईल. हे आम्हाला सांगितलं गेलं होतं. म्हणजे अगदी आम्ही साऊथ आफ्रिकेत पाऊल टाकल्यापासून सांगितलं गेलेलं होतं की एकट्या दुकट्याने एनिवे सोनं घालून आम्ही दोघं आम्ही म्हटलं आम्ही एकाला एक आहोत. नाही पण तरी तसं होत नाही ना. 2 माणसं आली, तू जरी असतास तरी काय केलं असतंस. आणि आफ्रिकेमध्ये सगळ्या देशांमध्ये चोऱ्या खूप होतात. बऱ्याच ठिकाणी गन पॉइंट रॉबरीज होतात. आता त्याचा एक अनुभव मी सांगते. आम्ही लुसाका नावाची जी झांबियाची जी राजधानी आहे
आम्ही तिथे राहिलो नाही. आम्ही राहिलो चिपाटा नावाच्या एका ईस्टर्न प्रॉव्हिन्सच्या हेडक्वार्टर्समध्ये. ते काफी शांत होतं. पण लुसाकामध्ये कामासाठी आम्हाला बरेचदा जावं लागायचं आणि लुसाकामध्ये असं होतं की गाडी चालवताना दिवसा ठीक आहे, तुम्ही यू कॅन स्टॉप ॲट द रेड सिग्नल, पण रात्री कधीही कुठलीही गाडी रेड सिग्नलची थांबत नाही. तुम्ही रेड सिग्नल ब्रेक करून जातच राहता, कारण थांबलात की तिथे रेड सिग्नलची गन्स घेऊन लोक उभे असतात. ते येतात तुम्हाला, म्हणजे तुमचा जीव असला तर चांगलंच आहे, पण गन्स घेऊन येतात आणि तुम्हाला लुटतात. तुम्ही थोडासा विरोध केला तर दे कॅन शूट यू, अशी परिस्थिती आहे. आता जे मी सांगते की आम्ही ज्या ठिकाणी 5 वर्ष राहिलो ती जरा शांत त्यातल्या त्यात जागा होती, तरी सुद्धा आमच्या घरामध्ये 3 वेळेला रॉबरी, म्हणजे पूर्ण दरोडा, म्हणजे घरातलं सगळंच. फक्त फॉर्च्युनेटली तिन्ही वेळेला आम्ही घरात नव्हतो. म्हणजे आम्ही कुठेतरी बाहेर जातोय हे कोणाला तरी आधी किंवा शेजाऱ्यांना कुठून तरी कळलं आणि मग ती चोरी झाली असं असावं. तर म्हणजे चोरी म्हणजे इतकी की अगदी खिडक्यांचे पडदे आणि तुमच्या अंथरुणावरची बेडशीट सुद्धा ते घेऊन जातात. सगळं घर धुवून, किचन सगळं साफ, एव्हरीथिंग. फक्त असं होतं की आमच्या घराला एक पॅन्ट्री होती जी सेंट्रल पॅन्ट्री होती आणि त्या पॅन्ट्रीला पोचण्यासाठी ऍटलिस्ट 4 दरवाजे तोडावे लागत होते. त्या आम्ही कुठेही बाहेर गेलो की घरातल्या ज्या थोड्याशा मूल्यवान ज्या गोष्टी असायच्या त्या पॅन्ट्रीमध्ये ठेवून द्यायचं. मोठी पॅन्ट्री होती. आणि आफ्रिकेमध्ये आम्ही जिथे राहायचो, म्हणजे इव्हन जी शांत जागा होती तरी सुद्धा तुम्ही घराचा प्रत्येक खोली, तुम्ही म्हणजे आता तुम्ही बाहेरचा दरवाजा लावलात मग आत आलात पॅसेजमध्ये, तर पॅसेजमध्ये यायचा एक दरवाजा असायचा, त्याला कुलूप लावायचं. बाहेरचा दरवाजाला तुम्ही कुलूप लावलं आतनं, नंतर पॅसेजमध्ये आलात त्या दरवाजाला कुलूप लावलं, नंतर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये आलात, बेडरूमच्या ह्याला कुलूप लावलं आणि मग तुम्ही बेडरूममध्ये झोपायचं. अशी परिस्थिती होती. प्रत्येक दरवाजा रात्री झोपताना कुलूप लावत 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 तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये पोचायचं. इतक्या चोऱ्या तिथे होतात. आम्ही आम्हाला हे तुला आश्चर्य वाटत नाही, साहजिक आहे. आम्हाला हे सांगितलं होतं. श्यामनी जी शेवटी कॉमेंट केली की अनाडी ते अनाडीच, तर ते खरं आहे की हे मी म्हटलं अरे आपल्याबरोबर मंजू आहे, मंजूला वाटलं आपल्याबरोबर श्रीराम आहे. श्रीराम असलं तरी दोघं, एक माणूस नाही, दोघं आले असते तर तू काय केलं असतंस? Anyway, त्यांच्यातला एक माणूस सुद्धा, निग्रोज मधले एक माणूस सुद्धा एवढा ह्यूज असतो नाही, पण तरी सुद्धा काही करू शकत नाही तसं. आता सुद्धा ह्या मध्ये पण पॅरिसला त्या आयफेल टॉवरच्या तिथे अराउंड ते लोक इतके हिंडत असतात आणि असं, तर प्रत्येक टूरच्या ह्याच्यामध्ये पण ते सगळे सांगतातच की बी केअरफुल, ह्या लोकांच्या आसपास किंवा त्यांच्या नादी जास्ती लागू नका. बार्गेन करायच्या अशा बहाण्याने ते सगळे घेतात तुम्हाला आणि तुम्ही शॉपिंगच्या ह्याच्यामध्ये जरा थोडा इंटरेस्ट दाखवला की ते कुठल्या तरी आणि 4-5 जण आपल्या बाजूनी चालत जातात की ते इझिली तुम्हाला काही पण करू शकतात असं. सो डोंट लिव्ह द ग्रुप. असं म्हणाली की तू त्या धटिंगणाच्या पाठीमागे धावत गेला नाही, हे मात्र शहाणपणाचं केलंस, कारण त्यांनी तुला मारलं असतं. हो, मारलंच असतं. प्रश्न विचारतो तुला, what is your takeaway from that visit to Uganda? Briefly टेक अवे जर का सांगायचं झालं तर आपल्या देशावरती संकट आल्यानंतर त्या देशाला वाचवण्यासाठी लोकांना विश्वासात घेऊन कशी पावलं उचलायची हे युगांडाच्या सरकारने त्यावेळेला दाखवून दिलं आणि तो कार्यक्रम त्यांनी यशस्वी करून दाखवला. 18 ते 20% तो 8% जवळजवळ निम्म्यावरती आणून दाखवला एका दशकाच्या आत. आणि त्यासाठी सरकारी यंत्रणाच नाही तर सांस्कृतिक क्षेत्रातले लोक, धार्मिक क्षेत्रातले लोक, शैक्षणिक क्षेत्रातले लोक, सगळ्या लोकांना हे काम करण्यासाठी उद्युक्त केलं. सरकारने मनात आणलं तर सरकार इतका सकारात्मक दृष्टिकोन ठेवू शकतो आणि काम करू शकतो. मला मोठा नाही, मला काय विचारायचंय की युगांडा गव्हर्नमेंट त्या दिवसांमध्ये रिकॉग्नाइज्ड इन द वर्ल्ड ऍक्च्युअली कसं काय सिच्युएशन होती, म्हणजे तुझे काय सगळं
Say it again. युगांडा गव्हर्नमेंटचे जे काही सगळे एफर्ट्स तू मेन्शन केलेस हो ते जगभर म्हणजे प्रसिद्ध झाले होते का? म्हणजे वॉज इट अप्रिशिएटेड बाय हो ऑल दे द वर बिग अप्रिशिएटेड. दे वर अप्रिशिएटेड. आम्ही दर्बनला ज्या कॉन्फरन्स साठी गेलेलो होतो त्या दर्बनच्या कॉन्फरन्स मध्ये युगांडातली परिस्थिती आणि तिथूनच्या सरकारनी उचललेली पावलं याची खूप मोठी चर्चा झालेली होती. अच्छा. त्याची दखल त्यावेळेला सगळीकडे घेतली गेलेली होती आणि म्हणून पॅनॉसनी आणि फोर्ड फाउंडेशननी युगांडाची भेट ठरवलेली होती. That was the reason for actually Uganda visit, is it? Yeah. But is बरं, Uganda any better श्रीराम, current situation काय आहे तिथली? Current status of युगांडाची Uganda काय आत्ताची study केलंय? आत्ताची 2025 सालचा जर काय बघितला तर HIV प्रिव्हेलन्स हा 5.8% आहे. म्हणजे 2000 साली तो 8% होता, तो आता 5.8% झालेला आहे. न्यू HIV इन्फेक्शन कंटिन्यूज टू ऑकर and Uganda is projected to fall short of the 2025 global targets. Okay. आणि sex workers, men who have sex with men, fishing communities have significantly higher HIV prevalence. पण माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या आठवणीप्रमाणे आफ्रिकेतल्या बऱ्याचशा देशांमध्ये हाच प्रॉब्लेम होता. इवन साऊथ आफ्रिकेत होता आणि युगांडामध्ये तो सगळ्यात जास्त होता आफ्रिका खंडामधल्या. आणि साऊथ आफ्रिकेमध्ये तो खूप जास्त असल्यामुळे तिथे कॉन्फरन्स घेण्याचं मुख्य कारण तेच होतं दर्बनला. I visited that next year, 2001. I had gone to Durban conference. Yeah, I know. कारण मी त्यावेळेला आफ्रिकन एअरवेजची खूप तारीफ केली होती आणि तुला अगदी विपरीत अनुभव आला होता. Yeah. 2 out of 2 it was bad airline. श्रीराम, मी एक बोलू का की तुझ्या बिल्डिंगच्या मी तुझ्याच लाईनवर राहणारा केमकर तुला माहिती असेल. माझ्या बाजूला केमकर मोहन केमकर तो युगांडाला आता काही वर्षापूर्वी अनेक वर्ष होता युगांडाला. तर तू जे सांगितलंस ते सगळं खूपच चांगलं. आणखीन इट इज व्हेरी गुड. मी ऍक्च्युली आय वॉज सरप्राईज, कारण मला जे काय माहिती होतं तर मोहन केमकरचे अनुभव युगांडा मधले आणि एडी अमीनच्या नंतरचे वगैरे भयानक म्हणजे भयानकच होते. आणखीन ते सगळ्या एडी अमीनच्या काळामध्ये भारतीयांच्या विरुद्ध भयंकर होते. त्याचं कारण ते जे भारतीय व्यापारी वगैरे त्यांनी तिथल्या लोकांना खरोखरच लुटलेलं होतं असं त्यांचं होतं. म्हणून एडी अमीननं वगैरे हे केलेलं होतं. एनिवे, तर त्यांनी जे काही सांगितलं तर कुठलीच गोष्ट चांगली सांगितलेली नव्हती. आणखीन आय रिअली अप्रिशिएट यू की तू काहीतरी चांगली बाजू सांगितलीस. म्हणजे प्रत्येक माणसावर चांगली वाईट बाजू असते, प्रत्येक देशामध्ये चांगल्या वाईट बाजू असतात. तशा ते चांगल्या गोष्टी तू सांगितल्यास. कारण ते मोहननं मला आता काही वर्षापूर्वी 1-2 वर्षापूर्वी भेटला होता आणि तो त्याचा अनुभव तिकडचा युगांडाचा सांगत होता. आणि ही वॉज देअर फॉर, कारण तो काय करायचा माहितीये का, धंदा तुला सांग. तसं म्हटलं तर इलिगल, म्हटलं तर इलिगल आहे. तर भारतातून दारू तिथे घेऊन जायचा आणि दारूचा तो तिथे मोठा काय म्हणतात ते होलसेलर्स म्हणायला हरकत नाही. भारतीय नितीन, तुला एक गोष्ट सांगतो. तू ईदी अमीन बद्दल बोलायला लागलायस म्हणून मी सांगतो की ईदी अमीन बद्दल आपण सगळ्यांनीच खूप ऐकलेलं आहे आणि वाचलेलं आहे. आम्ही तिथूनच्या पत्रकारांना भेटलो, अनेक तिथूनच्या वर्तमानपत्रांच्या ऑफिसमध्ये गेलो. आम्ही भारतातून आलेले पत्रकार आहोत म्हटल्यानंतर त्या वर्तमानपत्राचे एडिटर आम्हाला येऊन भेटायचे आणि आमच्याशी मोकेपणाने बोलायचे. सर्व लोकांनी म्हणजे मीडिया क्षेत्रातल्या सर्व लोकांनी एक गोष्ट आम्हाला आवर्जून सांगितली की ईदी अमीन हा सामान्य म्हणजे जे चित्र आज जगामध्ये रंगवलेलं आहे ते चित्र विपरीत आहे. त्याला जबाबदार मीडिया आहे. पण तो मीडिया त्याच्या विरुद्ध जायला कारण तो त्याला जुमानत नव्हता कोणाला, वेस्टर्न कंट्रीजना आणि दबावाला. आणि त्यामुळे त्यांनी त्याचं चित्र निर्माण केलेलं होतं. प्रत्यक्षात तो तसा नव्हता. ऐकून घे, तिथूनच्या पत्रकारांचं परसेप्शन आहे आणि तिथे राहणाऱ्या लोकांचं परसेप्शन आहे. तो पटेल आपल्या भारतीय सगळ्या सरसकट भारतीयांविरुद्ध नव्हता. दोन्ही तिथून जे
हाकलून लावले ते मुख्यतः पटेल या कम्युनिटीला त्यांनी हाकलून लावलेले आहे. पण पटेल हे तिथे आर्थिक शोषण करत होते. बरोबर. आणि आर्थिक शोषणाच्या विरुद्ध तो ठाम होता. वेस्टर्न लोक, पाश्चिमात्य लोक सुद्धा युगांडाचं आर्थिक शोषण करतात अशी त्याची धारणा होती आणि त्यामुळे तो त्यांच्या विरुद्ध होता, असं तिथूनच्या पत्रकारांनी आम्हाला निर्विवाद सांगितलं. आमच्यातल्या एखादी भिटाईने विचारलं की तो कॅनिबल होता असं आम्ही ऐकलं, तर तो एडिटर जोरात ओरडला की दिस इज बुलशिट. बुलशिट इथं तो, आणि त्याच्या चेहऱ्यावरती इतका संताप दिसत होता आपल्या इडी अमीनवरती असा आरोप केल्याचा. तो सरळ होता असं कोणी म्हणणार नाही, त्याचं समर्थन मी करत नाहीये. परंतु तू 2 चित्र म्हणाला म्हणून मी तुला दुसरं चित्र सांगतोय की तिथूनच्या मीडियामध्ये त्याचं असलेलं चित्र आणि वेस्टर्न मीडिया मधून आपल्या समोर येणारं त्याचं चित्र याच्यामध्ये खूप अंतर आहे. हे अंतराचा अन्वयार्थ कसा लावायचा हे ज्याचं त्यांनी ठरवावं. एक्झॅक्टली राईट. आता दुसरं सांगतो, आमच्या इथं तांबेकर मुंडेकर राहतात. हा बोल ना. हा, 2-3 प्रश्न आहेत तुझ्या बोलण्याशी रिलेटेड. एक तर तू जेव्हा युगांडावरून आलास त्यावेळेला आपल्या इथली स्थिती काय होती पर्सेंटेज वाईज, एक गोष्ट. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला तिथून हा जो फायदा मिळाला अनुभवाचा तिथल्या, की त्यांनी त्या सरकारनी जे काही त्यावरती उपाययोजना केली होती त्याचा आपल्या सरकारला फायदा व्हावा अशा दृष्टीने काही अहवाल वगैरे तयार केला गेला होता का पत्रकारांकडून, तुमच्याकडून? पत्रकारांकडून अहवाल तयार केला. आधी पहिला प्रश्न काय होता तुझा? आपल्या आपल्या इथली स्थिती काय होती, किती पर्सेंटेज? भारतातली परिस्थिती त्यावेळेला चिंता करावी अशी होती. त्याची एक्झॅक्टली आकडेवारी मला आता सांगता येणार नाही, पण मला जी आठवते आहे त्याप्रमाणे रेट ऑफ HIV प्रिव्हेलन्स वॉज अराउंड 9%. आणि तो मुख्यतः फ्लोटिंग पॉप्युलेशन, सेक्स वर्कर्स, गेज यांच्यामध्ये तो जास्त होता त्यावेळेला. आणि चौथा जो गट होता तो मादक पदार्थांचं सेवन, जे शिरेतून इंजेक्शन जे घेऊन करतात त्यांच्यामध्ये तो जास्त होता. शिरेतून मादक पदार्थ टोचून घेण्याचं आणि HIV लागण होण्याचं प्रमाण हे आपल्याकडे उत्तर भारतातल्या पेक्षा सुद्धा नॉर्थ ईस्ट म्हणजे ती जी 7 राज्य आहेत, 7 सिस्टर्स आपण म्हणतो, तिथे प्रचंड होता. आजही मिझोराम मध्ये हायेस्ट इन्सिडेन्स आहे आता सुद्धा. ओके, पण मिझोराम मध्ये जास्ती इन्सिडेन्स आहे याचा. आता आपल्याकडे या घटकेला आपल्याकडे HIV प्रिव्हेलन्स 0.2%. अप्रॉक्सिमेटली 2.5 मिलियन पीपल आर लिव्हिंग विथ HIV. ही आताची आकडेवारी. म्हणजे अहवालाचं काय सांगत होता तू? अहवाल बनवला त्याचं काय? आम्ही कोणी अहवाल वगैरे काही तयार केले नाहीत. आम्ही लेख मात्र खूप लिहिले. आम्हाला ठिकठिकाणी म्हणजे आम्ही जे कोणी पार्टिसिपंट होतो त्या पार्टिसिपंट्सना अनेक वर्कशॉप्स मध्ये बोलवलं गेलं आणि आम्हाला तिथे आमचे अनुभव आणि HIV बद्दलची सांगायला सांगितली. एक गोष्ट त्या काळामध्ये घडली ती अशी की WHO HIV AIDS च्या संदर्भामध्ये 40 पानांच्या 4 पुस्तिका प्रसिद्ध केल्या होत्या. आणि मी साऊथ आफ्रिका आणि युगांडाला जाण्याच्या पूर्वी मी आणि माझे मित्र डॉक्टर आनंद जोशी यांनी एड्स वरती जे पुस्तक लिहिलेलं होतं ते प्रसिद्ध झालेलं होतं. त्या पुस्तकाच्या 3 महिन्यातच पहिली आवृत्ती संपली. ही वाईट गोष्ट आहे. 3 महिन्यांनी त्याची जी दुसरी आवृत्ती आली ती 10,000 प्रतींची आली. त्याचा पुढचा टप्पा असा होता की WHO ज्या 4 पुस्तिका प्रसिद्ध केल्या त्याचा अनुवाद करून घ्यावा असं सरकारतर्फे ठरवलं गेलं आणि त्या अनुवादाचं काम राजहंसांनी आमच्याकडे सोपवलं. त्यामुळे त्या 4ही पुस्तिकांचे अनुवाद मी आणि डॉक्टर आनंद जोशी आम्ही दोघांनी मिळून केले. हा त्याचा काय म्हणूया त्याचाच एक परिणाम म्हणावा लागेल. ओके, कुणाला काही प्रश्न विचारायचे? काही एनीबडी वांट्स टू शेअर? अदरवाइज आय विल स्टॉप रेकॉर्डिंग. एक लास्ट तुला सांगायचं आहे, जस्ट इन्फॉर्मेशन. आमच्या इथं पुण्याला एक तांबेकर मुंडेकर राहतात.
तर ते युगांडाला होते एडी अमीनच्या काळात, आणि त्यांची तिथे शुगर फॅक्टरी होती युगांडामध्ये. आणखीन ते शुगर फॅक्टरी सोडत नव्हे तर त्यांची शुगर फॅक्टरीला लागणारी जी मशिनरी बनवण्याचा कारखाना पण होता. पण जेव्हा ते सगळं भारतीय भारतात यायला लागले आणि इंग्लंडमध्ये जायला लागले, तेव्हा ते हे सगळं जायला निघालं. ते एडी अमीन त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊ नका, त्यांना तिथे थांबवलं. परंतु त्यांना भीती होती. शेवटी ते आले. ते आजोबा आता वारले, ते पण खूप व्हेरी व्हेरी नाईस अँड डिसेंट पर्सन. त्यांचा इथे बंगला आहे. तर माझे ते खूप चांगले मित्र होते, ते वयस्कर होते ते. तर पण त्यांनी एवढं तिथे प्रचंड काम केलं होतं शुगर फॅक्टरीचं युगांडामध्ये. असं झालेलं. फारच सुंदर बोल ना. तुझे अनुभव डिफिकल्ट पिरियड. अरे संजय, तू बोल, काय बोलतोय, मला ऐकू नाही आलं. डबल होते. इको येतोय. नाही संजय गुर्जर काहीतरी बोलतोय, ते मला ऐकायचं आहे. नाही, मला म्हणायचं की तुझे अनुभव खूप एक्स्ट्रॉर्डिनरी आहेत, आणि द टाइम इन विच यू हॅड गॉन देअर, इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट टाइम ऍक्च्युअली. आणि तुमचे अनुभव जे आहेत आणि द काइंड ऑफ वर्क दॅट यू डिड देअर, मीटिंग पीपल अँड ऑल दॅट इज क्वाइट सरप्राइझिंग. म्हणजे मला हे माहित नव्हतं की तू तिकडे गेलेला होतास हे सुद्धा ऍक्च्युअली. यू नेव्हर मेन्शन दॅट इन एनी अवर मीटिंग्स अर्लियर और एनी टाइम, यु नो. व्हेरी नाईस टू हिअर युअर स्टोरी टुडे. आणि फार छान त्याने एक्सप्लेन केलं. श्रीराम रिअली ग्रेट. खूप चांगलं बोललास तू. तू चांगलं बोलतो सर, त्याचा काही प्रश्नच नाहीये. पण तुझा कंटेंट आणि तुझ्या तिकडच्या ट्रिपची सगळी जी माहिती, आणि इट वॉज अमेझिंग. अमेझिंग. या रिअली. ही ट्रिप तुमची खूप झाली. खूपच वेगळे तुम्हाला तिथले अनुभव पण आले, आणि खूप चांगल्या तऱ्हेने तू ते एक्सप्लेन करून सांगितलं श्रीराम. माझं थोडंसं ह्याच्यामध्ये आहे की आपल्या ह्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी त्याच्यासाठी कंट्रोलसाठी एफर्ट्स घेतले गेले, आणि खूप जास्ती काही वाढलं नाही त्या दिवसामध्ये. म्हणजे मला वाटतं 90s मध्येच कधीतरी सुरुवातीला रेडिओवर एकदा मी पण त्याच्यावरती बोलले होते की याचा स्प्रेड कसा थांबावा, कसं काय करायचं. एक अर्ध्या तासाचं काही लेक्चर आणि क्वेश्चन आन्सर सेशन होतं. तर त्याच्यामध्ये ते हे चाललं गेलं होतं की कसं काय करावं, ह्याच्यामधलं कसं. ह्याच्यामध्ये 2 टाईपचे स्प्रेड असतात ऍक्च्युली, एक हॉरिझॉन्टल स्प्रेड आणि एक व्हर्टिकल स्प्रेड. हॉरिझॉन्टल म्हणजे जे ज्या तऱ्हेने आपल्याकडे निर्बंध नसलेलं आणि बेबंद वागणं ह्याच्यामुळे होतात, आणि व्हर्टिकल स्प्रेड म्हणजे आईकडून मुलाकडे येणार थ्रू प्रेग्नन्सी, त्याला व्हर्टिकल स्प्रेड म्हणतात. तर ते पण कसं काय कंट्रोल करता येईल, कशा तऱ्हेने त्याच्यासाठी मॅनेजमेंटमध्ये फरक करावा, अशा दृष्टीने ऍज अ डॉक्टर माझं काहीतरी त्याच्यामध्ये बोलणं आणि असं हे होतं. आणि आता सुद्धा ह्याच्या कंट्रोलच्या ह्याच्यामध्ये मेजर हे चालूच आहे. आणि फॉर प्रेग्नंट लेडीज, एव्हरी पेशंट इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल शी इज टेस्टेड फॉर HIV. एक इथे मोठं काम होतंय तसं त्याच्यामध्ये. आणि गव्हर्नमेंटमध्ये असल्यामुळे ते विदाऊट पेमेंट होतं, आणि हे सगळ्यांची टेस्ट मॅन्डेटरी असते. हे खूप चांगलं गोष्ट आहे. होय. पण आता एक हॉस्पिटल आहे काहीच नाही बरं का. हॅलो, कराडला एक कराडच्या हॉस्पिटलमध्ये HIV एड्सच्या संदर्भामध्ये एक वर्कशॉप झालं होतं, 1 डे लॉंग. आणि गंमत म्हणजे तिथे काम करणाऱ्या सिनियर गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर जाधव यांचा एके दिवशी मला फोन आला, आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही वर्कशॉप आयोजित करतोय, तर तुम्ही स्पीकर म्हणून यावं. तुम्ही म्हटलं डॉक्टर, मी या विषयावरती जरी लिहित असलो तरी मी वैद्यकीय क्षेत्रातला माणूस नाहीये. तर त्या हसल्या, त्या म्हणाल्या ते तुमच्या लेखनावरनं माझ्या लक्षात आलेलं आहे की तुम्ही डॉक्टर नाही आहात, पण तरी सुद्धा तुम्ही आम्हाला स्पीकर म्हणून हव्यात, तर तुम्ही याल का. गंमत म्हणजे मी गेलो, तिथे बोललो. हे मी माझं बोलणं आणि तिथे जाऊन बोललो हे सांगण्यासाठी सांगत नाहीये.
तर कराड किंवा अशा सारख्या लहान लहान गावांमध्ये किंवा मुंबई पुण्यापासून दूर असलेल्या गावांमध्ये सुद्धा लोकजागृतीसाठी कशा प्रकारे प्रयत्न त्यावेळेला करण्यात येत होते याचं एक उदाहरण म्हणून मी हे सांगितलं. तसंच उदाहरण म्हणून मी सांगितलं, कारण कराड तर खूप मोठं आहे, आमचा डबरा तर फारच छोटा आहे आणि तिथून पण होय, त्यांनी होय. बोलवून मला ते रेडिओवरनं वगैरे पण त्यांच्याबद्दलची माहिती सांगावी असं सगळं हे झालं होतं. कल्पना, हो. कंटॅमिनेटेड सिरिंजेस मधनं पण ते पास व्हायचं ना HIV. होतो. इट तसंही वॉज होतं. नॉट जस्ट सेक्शुअली ट्रान्समिटेड, पण कंटॅमिनेटेड सिरिंजेस आणि पण ब्लड ते ड्रग ऍडिक्ट वगैरे प्रोबॅबिलिटी इज बोर्न. किंवा हे Probability is born. हॉस्पिटलच्या ह्याच्यामध्ये पण ते पण आहे. ब्लड पण ट्रान्सफ्युजन बेसिकली म्हणून त्याचं व्हायचं. रिझन हे जास्ती होतं आधी. कॉन्टॅमिनेटेड सिरिंजेस पण आहेच आहे आणि म्हणूनच बाकीच्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये पण ते केलं जातं आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर मग डिस्पोजेबल सिरिंजेसचा जास्ती यूज केला जायला लागला. कारण आधी ग्लास सिरिंजेस आणि किती तुम्ही बॉईल केलं, काही केलं तरी त्याच्यामध्ये पण यू कॅनॉट डिस्ट्रॉय द व्हायरस एव्हरी टाइम. आणि मग ते बॉईल करण्यामध्ये थोडंसं बॉईल केलं जातं की दॅट डझंट डिस्ट्रॉय द व्हायरस सो मच. म्हणून मग ते डिस्टेबल आणि मग वेगळ्या तऱ्हेने ते सिरिंजेस पण ऑटोक्लेव्ह करणं आणि हे सगळं सुरू झालं. तेवढंच नाही, नाही, मला सांगितलं होतं सलून मध्ये काय झालेले सिच्युएशन? What is the situation today? शेविंगच्या ब्लेड होत्या हो त्या सुद्धा नंतर त्याही- पूर्वी ते तीच ब्लेड आधी वस्तरे वापरायचे. ते पण नाही मग Then- चालू आहे. हा मग बरोबर. तेही नंतर म्हणजे खूप बरोबर. त्याच्यामध्ये बरोबर आहे. हे झालं. करेक्ट. अरे असं काय ते आणि गोंदून घेतात की नाही, गोंदून घेण्याची जी पद्धत आहे Correct, ना correct. त्याच्यामध्ये कुठेही तीच nasal सुई split वापरली झालं. जाते ना. Yes, हा. yes. स्किन मध्ये ब्रीथ इन कंटिन्युटी झालं की हो. त्याच्यामध्ये तिथं एंट्री होऊ शकायची असं. आणि पण सलायवातनं body जायचं का? सलायवातनं हो. पास व्हायचा का? जायचं ना. बॉडी फ्लुइड जी आहेत ना, बॉडी फ्लुइड सगळ्या बॉडी फ्लुइड्स मध्ये तो व्हायरस आढळतो. त्यामुळेच जास्ती स्प्रेड झाला, कारण किसिंग वॉज सो कॉमन ना, म्हणजे कंपॅरेटिव्हली. बॉडी फ्लुइड सलायवातनं सगळ्या पण ते बॉडी जायचं ना. मध्ये तो असतो. मला आता ते ह्याची आठवण आली पण म्हणजे ते सगळं हे झालं तर शबाना आझमीची ऍड तेव्हा किती यायची की कुणाला तरी झप्पी देऊन मग इससे तो प्यार फैलता है आणि असं तसं. जुन्या टीव्हीच्या ह्याच्यामधनं खूप वेळा तिची ऍड यायची त्या एड्सच्या त्या 90sच्या सुरुवातीला. तर त्यावेळेला मला आठवत आहे रिचर्ड बर्टन नाही, कुणीतरी एक मोठा फेमस ऍक्टर डाईड ऑफ HIV आणि मग एक फोटो आला होता, रॉक हडसन, आणि त्याचा एक फोटो आला होता की कुठल्या तरी एका फेमस ऍक्ट्रेसला किस करताना, आणि मग आता तिला पण होणार का वगैरे असं. आर्थर ॲश पण डाईड ऑफ HIV एड्स. मग तेव्हाच्या कार्टून्स वगैरे पण असे खूप यायला लागले. त्याच्यातला एक मला आता आठवते, मग सारखा असा चहाचा धरलेला होता कोणीतरी आणि त्याच्यामध्ये युजली आपण असं राईट साइडनी त्याचा कान धरून असा चहा पितो किंवा कॉफी. तर त्यांनी आधी टर्न करून मी ह्या उलट्या साईडनी असं पितो म्हणून असं दाखवलं, तर दुसऱ्याने म्हणाला नाही मग समोरून असं पितो म्हणून दाखवलं. म्हणे रेअरेस्ट सिच्युएशन मी तर सगळं हे फॉलो करतो की ते कानाच्याच बाजूनी असं पितो. आणि समोर बसलेला पेशंट होता आणि तो म्हणाला अरे मी तर असंच करतो. रेअरेस्ट सिच्युएशन एव्हरीबडी ट्रायज टू सी. तो इतका स्प्रेड फास्ट झाला ना, त्याला ही पण सगळी कारणं होती की सलायवातनं तो पण जायचा ना. बॉडी फ्लुइड्स मधनं ऍक्च्युली. एक्झॅक्टली. आणि उष्ट हे म्हणजे आपल्याकडे जेवढे उष्टमाष्ट आपण पाळतो तेवढे बाकी जग पाळत नाही ना जगामध्ये, त्यामुळे मग ते खूप पटकन स्प्रेड झालं. सध्या एड्सचा आता आउट ऑफ मीडिया का झालेला आहे? म्हणजे इज इट नॉट देअर और इट्स नॉट दॅट डेंजरस? काय म्हणजे व्हॉट इज द रिझन इट्स कम्प्लिटली आउट ऑफ मीडिया? नाही, इट इज व्हेरी मच देअर. पण मग मीडिया प्रेव्हलन्स नाहीये आपल्या इथे, पण थोडासा प्रेव्हलन्स कमी आहे. 0.3% किंवा असं काहीतरी. सांगितलं ना आताच मी सांगितलं 0.2% आहे. लेटेस्ट आकडेवारी 0.2% आहे. मॅनेजेबल कंट्रोलेबल आहे का? तो फॅक्टर पण आहे का? कुठचा फॅक्टर? मेडिकली कंट्रोलेबल आणि मॅनेजेबल खूप चांगला झाला असं झालेलं आहे का सध्या? म्हणजे झालेलं आहे ना, बऱ्यापैकी झालेलं आहे. आपल्याकडे बऱ्यापैकी झालेलं आहे.
आउट ऑफ मीडिया झाला असेल हा इश्यू ऍक्च्युली. किंवा ज्या ठिकाणी कॉमन आहे सगळ्या ठिकाणी इतका कॉमन नाहीये. आता इंडियामध्ये मिझोराम, मणिपूर वगैरे अशा काही ठिकाणी आणि युएस मध्ये काही जास्त असायचं. आहे. 7 राज्यांमध्ये जास्त असायचं कारण काय माहितीये का, तिकडे बहुपतित्व अशा काही जमातींमध्ये आहे. बहुपतित्व आहे. संजय गुज्जरचा जो प्रश्न होता की कंट्रोलेबल आहे का, तर त्याच्यावरती HIV ट्रीटमेंटच्या किट्स आल्या इमिजिएटली, पण त्यावेळेला एवढ्या महाग होत्या की त्या आफ्रिकन गरीब देशातल्या लोकांना परवडायच्या नाहीत आणि ते वापरू शकायचे नाहीत. इव्हन भारतामध्ये सुद्धा ते महागच होतं. तर सिप्ला कंपनी, कल्पना करेक्ट मी इफ आय एम रॉंग, सिप्ला कंपनीने त्यावेळेला अफोर्डेबल दरामध्ये ती HIV ची किट्स म्हणजे ट्रीटमेंटची किट्स अवेलेबल केली. ती फक्त 10,000 रुपयाला मिळत होती त्यावेळेला, म्हणजे काही $1,000च्या कंपॅरेटिव्हली. आय एम नॉट रॉंग, एमक्युअर कंपनीची होती आणखीन, की युजली त्याला आपण लेबर रूम मध्ये पण कंपल्सरीली ठेवली जायची तेव्हा त्या दिवसांमध्ये, सो दॅट यू कॅन बी टेकन केअर ऑफ. आणि सिप्लाने इव्हन आफ्रिकेत ती एक्सपोर्ट केलेली आहेत, कारण ती जी प्राइस होती ती अफोर्डेबल होती. एमक्युअरची पण अफोर्डेबल होती ऍक्च्युली. इट वॉज लेसर दॅन सिप्लाज. मे बी सिप्ला वॉज मोर फेमस की ती बाहेर इंटरनॅशनल त्याचं हे असेल. इंडियामध्ये एमक्युअरचे जास्ती हे झाले होते अफोर्डेबल प्राइसेसमुळे. राईट. आणि मीडिया मधून गेलं असण्याचं एक कारण असं असू शकतं की सध्या मीडिया कॅन्सरकडे वळले. कॅन्सरचं प्रमाण जे वाढलंय प्रचंड. सध्या मीडिया ना लाईफस्टाईल डिसीजेस कडे जास्ती वळलेली आहे. बिकॉज दोज आर मोर प्रिव्हेलंट इन द रिच अँड द ॲफ्लुएंट पीपल. आणि मीडिया इज ऑलवेज कंट्रोल्ड बाय द ॲफ्लुएंट पीपल ऍक्च्युअली. यु नो द रिझन वाय द डिसीजेस ऑफ द पुअर गेट लेस अटेन्शन इज बिकॉज द मीडिया इज कंट्रोल्ड बाय द रिच पीपल. आणि जे काही डिसीजेस लोकांना जास्त होतात किंवा प्रिव्हेलंट आहेत त्याच्यावर काय उपाय करायचे त्याच्यावर, म्हणजे फॉर दॅट इट मे बी लाईफस्टाईल डिसीज, तुम्ही आयुर्वेद म्हणा, हे म्हणा, द होमिओपॅथी ऑर इव्हन काइंड ऑफ ॲलोपॅथी मधले न्यू इन्व्हेन्शन्स अँड न्यू टेक्निक्स, हे सगळं त्याच्यामध्ये जास्त वर्णन येतच राहणार ना. दॅट इज द रियालिटी. आणि मीडियाचं काय except when you get COVID, all these things go away. COVID was a special case. No, one thing is fact remains, and if the prevalence is large, no matter what it is, it will have to show up. आणि People will have to take cross. श्रीराम But म्हणाला the percentage is small, then of course you can manage. म्हणून तो आता याच्यामध्ये येत नाहीये मीडियात. प्रिव्हेलन्स कमी झाल्यामुळे तो फॅक्टर निर्माण झालेला आहे ऍक्च्युली. श्रीराम जसं म्हणाला की 5 वर्षापूर्वी जे त्यांनी सांगितलं होतं ते त्यावेळच्या काळाप्रमाणे त्याच्या नॉलेज प्रमाणे सत्य होतं आणि आता जे सांगतोय ते आपण. तर आजकाल सगळं एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन जे झालं आहे त्याच्यामुळे द चार्ट्स कीप मुव्हिंग इन डिफरंट डिरेक्शन समटाइम्स. त्यामुळे असं हे एव्हिडन्स ज्या तऱ्हेने मिळत जातो त्याप्रमाणे फॅक्ट्स थोडेसे बदलत जातात. असं आहे. कोविडच्या बाबतीत तर खूप असं झालं. खूप अननोन गोष्टी अगदी सुरुवातीला, मग एव्हिडन्समुळे हे असं झालं, मग त्याच्यानंतर पुढच्या एव्हिडन्समुळे आणखीन वेगळं बदलत गेलं. आता पण कोविडच्या हे सुरुवात झाली, पण त्याचं काही खूप जास्त हे नाही म्हटल्यावर पुन्हा सबसाईड झालं. मुंबईत एवढ्या केसेस झाल्या, पुण्यात एवढ्या केसेस झाल्या, काही दिवस येत राहिलं, पुन्हा पॉलिटिक्स कडे वळलं मीडिया की संपली. नाही, दुसरं त्याचं कारण असं की आता सगळी ती म्युटेशन्स जी होत आहेत ना, त्यामुळे त्याची सिव्हिरिटी कमी झाली आहे, स्प्रेड्स फास्टर. वॅक्सिनेशन मुळे पण सगळ्यांची इम्युनिटी बऱ्यापैकी वाढलेली आहे. परत व्हायरस म्युटेट झाल्यावर अप्रिशिएट युअर प्रेझेंटेशन आणि सगळ्यांना आवडलं. आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं ते. व्हायरस म्युटेट होणं ही काही नवीन गोष्ट नाहीये. व्हायरस कीप्स ऑन चेंजिंग. ऑलवेज चेंजेस. So does our immunity. आपण आपली इम्युनिटी त्याप्रमाणे तितक्या जलद गतीने होत नाही. आणि अवेअरनेस ठेवणं सगळ्या गोष्टींचं. होय.
चला, आय थिंक कॅन वी क्लोज द Okay. टुडेस Yeah, can we सेशन? can I stop recording? छान झालं श्रीराम. Yeah, yeah. थँक्यू. Thank you, Anna. श्रीराम, धन्यवाद. Thank you.